Hallelujah. Check. Hallelujah. Check. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, सर्वांना प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावामध्ये सर्वांचं स्वागत आहे. जे पण आम्हाला पाहत आहेत, जे पण आमच्याशी जुडलेले आहेत, त्या सर्वांचं मी प्रभू येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. प्रियानो, काही टेक्निकल गोष्टीमुळं थोडासा आम्ही उशिरा सुरू केलं, त्याबद्दल सर्वांचे आम्ही क्षमा मागतो. पण प्रभू खूप चांगला आहे प्रियानो. परमेश्वर खूप चांगला आहे प्रियानो. आणि या बायबल फेलोशिप सेंटर धानोरी पुणेच्या अंतर्गत चालवले जाणारे राज्याधिकारासाठी प्रशिक्षण ऑनलाईन बायबल स्कूलच्या ग्रॅज्युएशन कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रियानो, ही वेळ घेणार आहोत आणि आजचा जो काही प्रोग्राम आहे, कार्यक्रम आहे, तो आपण प्रभूच्या हातामध्ये देणार आहोत. आमीन. आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आपण जुडलेले आहोत आणि प्रभूमध्ये आपण एकत्र आलेले आहोत. आणि ही वेळ घेऊया आणि आपण ही वेळ परमेश्वराच्या हातामध्ये देऊया. हालेलुया. आणि ही वेळ घेऊ, आपण प्रार्थना करूया. आपल्यामध्ये सिस्टर प्रतिभा तांबे आहेत. मी त्यांना विनंती करतो ते सुरुवातीची प्रार्थना करतील आणि ही वेळ परमेश्वराच्या हातामध्ये देतील. आमीन. आमेन. आमेन. थँक्यू ताई. प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण त्या जिवंत देवाची आपण स्तुती करणार आहोत, त्याच्या नावाला उंचावणार आहोत. देवाचं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 100 याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. हालेलुया. प्रियानो, त्या जिवंत देवाची आपण स्तुती करणार आहोत, त्याची आराधना करणार आहोत, त्याच्या नावाला आपण उंचावणार आहोत. मला विश्वास आहे की आपण सर्वजण तयार आहोत. आपण ही वेळ घेऊया आणि आपल्यामध्ये ब्रदर देवगेश आहे, मी त्याला विनंती करतो, तो आपल्याला स्तुती आराधनेमध्ये चालवेल. आमेन. आपण जोरदार टाळ्या वाजूया देवगेशसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज यीशु के नाम में आप सभी का इस ग्रेजुएशन डे में आप सभी का स्वागत करता हूँ. जो भी हमें ऑनलाइन देख रहे हैं, जो भी हमारे बीच में ऑफलाइन है, प्रभु यीशु मसीह के नाम से मैं आप सभी का स्वागत करता हूँ. और ये समय लेंगे और हम परमेश्वर की आराधना करेंगे. आइए हम अपनी जगह पे खड़े हो जाएंगे, आप जिस भी जगह पे हो, और इस समय परमेश्वर को हाथ में देंगे. आमेन. और ये हम स्तुति करेंगे, आराधना करेंगे, गीत गाएंगे, परमेश्वर को आराधना देंगे. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में,
आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में, दूतों के सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में, दूतों के सेना में आएगा यीशु राजा। शर्मांतर में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। शर्मांतर में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूंला धन्यवाद यीशुला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूंला धन्यवाद यीशुला। धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला, धन्यवाद यीशुला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूंला धन्यवाद यीशुला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूंला धन्यवाद यीशुला। स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला। ओ राजांच्या राजांला, प्रभूंच्या प्रभू स्तुती हो द्या त्याला। ओ राजांच्या राजांला, प्रभूंच्या प्रभू स्तुती हो द्या त्याला। महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला, महिमा हो द्या त्याला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू महिमा हो द्या त्याला। ओ राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभू महिमा हो द्या त्याला।
गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. ओ राजांच्या राजांना, प्रभूंच्या प्रभू, गौरव द्या त्याला. ओ राजांच्या राजांना, प्रभूंच्या प्रभूंना, गौरव द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजांना, प्रभूंच्या प्रभू, धन्यवाद येशूला. ओ राजांच्या राजांना, प्रभूंच्या प्रभूंना, धन्यवाद येशूला. आए इस समय हम अपने आंखों को बंद करेंगे और उस राजाओं के राजा, प्रभु के प्रभु की तरफ ध्यान देंगे. धन्यवाद यीशु. थैंक यू जीसस. धन्यवाद परमेश्वर आज के दिन के लिए. तू अच्छा है परमेश्वर, तू भला है. हमारे जीवन में अद्भुत कार्य करने वाला तू परमेश्वर है. धन्यवाद प्रभु. थैंक यू जीसस. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. मेरी सूरत बिगड़ी थी, मेरा दिल था खाली, तूने सिंचा लहू से ताकि आए हरियाली. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की. अपनी रूह से भर दिया, अपनी शक्ति मुझको दी, ताकि दूं मैं गवाही तेरे जी उठने की. क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार, क्यों ना बोलूं फिर मैं तेरी जय जयकार. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. जय जयकार, जय जयकार. तूने मेरे लिए क्या कुछ ना किया. तूने मेरे लिए सब कुछ किया है परमेश्वर. धन्यवाद, धन्यवाद यीशु. Thank you, Jesus.
आइए कुछ समय हम परमेश्वर की आराधना करेंगे, अपने शब्दों में परमेश्वर को धन्यवाद देंगे। चाहे आप ऑनलाइन में जुड़े हो, इस समय अपने जिस जगह पे है आप है, उस जगह से परमेश्वर को धन्यवाद देंगे। थैंक यू जीसस। थैंक यू जीसस। शालाबाला शिरियांदारा बाला शरमांदरे यीशुआ। धन्यवाद प्रभु तेरी उपस्थिति के लिए। परमेश्वर तो अच्छा है, भला है, हमारे जीवन में कार्य करता है तेरे वचनों के द्वारा परमेश्वर, इसलिए धन्यवाद। थैंक यू जीसस। धन्यवाद यीशु। थैंक यू जीसस। धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, है तुझ पर ही भरोसा मेरा। पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाओ इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा यीशु मेरे खुदा, उपकार तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति। धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तू।
कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। प्रभु धन्यवाद इस समय के लिए परमेश्वर, थैंक यू जीसस, धन्यवाद प्रभु। जैसे परमेश्वर हम आगे बढ़ते प्रभु, तू हमें सहायता कर, मदद कर प्रभु। धन्यवाद देते तेरी उपस्थिति के लिए परमेश्वर। आने वाला पूरा समय हम तेरे हाथों में सौंपते प्रभु, तो हमारा नियंत्रण ले। धन्यवाद देते, स्तुति करते परमेश्वर, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमेन आमेन। आमेन, प्रेज द लॉर्ड। प्रियानो, का नाही आपण देवगीतसाठी त्या परमेश्वरासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया। आमेन, आपण जोरदार वाजवू शकतो। आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू खूप चांगला आहे प्रियानो। काही टेक्निकल गोष्टी आहेत, पण परमेश्वर खूप चांगला आहे। काही आवाजाचा प्रॉब्लेम झाला, पण प्रभूला धन्यवाद। आपण ही मीटिंग आपण रेकॉर्ड करत आहोत प्रियानो, यूट्यूबला आपण नंतर आपण ते सोडणार आहोत। प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण देवाच्या वचनामध्ये आपण जाणार आहोत। प्रियानो, देवाचं वचन सांगतं की मत्तई 4:4 मध्ये लिहिलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगतो। मनुष्याला जगण्यासाठी केवळ भाकरीची नाही, पण देवाच्या वचनाची तितकीच गरज आहे। आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण या बेसिक बायबल स्कूलमध्ये जुडलेले आहात। देवाचं वचन तुम्ही घेत आहात, रोज तुम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करत आहात आणि आपल्याला देवाच्या वचनाची गरज आहे प्रियानो। आणि ज्याद्वारे परमेश्वराने तुमच्याशी बोललेला आहे, ज्या विषयातून बोललेला आहे, देवाचं वचन सांगतं की पाऊस व बर्फ आकाशातून पडतात व पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून, पेरणाराच बीज खाणाराच भाकरी दिल्या वाचून ते परत वर जात नाही, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल। ते माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय व ज्या कार्याकरिता ते मी पाठवले ते केल्या वाचून, पूर्ण केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही। हालेलुया। प्रियानो, ज्या वचनाद्वारे, ज्या विषयाद्वारे परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे, तुमची भेट घेतलेली आहे, ते प्रत्येक वचन परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये पूर्ण करणार आहे, कारण की त्या देवाच्या वचनामध्ये तितकं सामर्थ्य आहे। हालेलुया। आणि देवाचं वचन सांगतं की एक जण पाणी घालतो, एक जण पेरतो, पण वाढ देणारा कोण आहे? वाढ देणारा परमेश्वर आहे। आमेन। तर प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण वचनामध्ये जाणार आहोत, पण त्या अगोदर आपण वचनासाठी प्रार्थना करूया की जे काही वचन आपल्यापर्यंत येणार आहे आपल्या पास्टरांच्या द्वारे, तर आपण प्रार्थना करूया पवित्र आत्म्याकडे की आमच्या अंतःकरणाचे ते डोळे उघड, वचनाची समज आम्हाला दे। हालेलुया। आणि आपण ही वेळ घेऊ, आपण प्रार्थना करूया। आपल्यामध्ये सिस्टर शीला वानकडे आहेत, मी त्यांना विनंती करतो येणाऱ्या वचनासाठी प्रार्थना करतील। आमेन। आपण प्रार्थना करूया, आपण आपले मान लावूया। पित्या, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा, तुला प्रशंसा देतो, तुझ्या नावाला उंच उचलतो। पित्या परमेश्वरा, प्रभूजी, आम्हा प्रत्येकाचा परमेश्वरा आम्ही पुन्हा एक वार तुला समर्पण करतो। आम्हा प्रत्येकाचा ताबा घे, विचारांचा, मनाचा, हृदयाचा। पित्या परमेश्वरा, जे वचन येणार आहेत परमेश्वर, पित्या प्रभूजी, पास्टरांच्या द्वारे माझ्या देवा, ते वचन समजण्यासाठी आम्हाला समजेच्या आत्म्याने भर परमेश्वरा, प्रगटी करण्याच्या आत्म्याने भर। आणि प्रभू, तुझं कार्य आमच्या हृदयात होऊ दे माझ्या देवा, कारण तुझ्या मुखातून निघालेलं वचन तुझं कार्य केलं बी नाही, परत जात नाही माझ्या देवा। आम्ही या वचनाद्वारे परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो। पित्या, आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा, हे वचन आमच्या हृदयात जड पकडू दे परमेश्वर, पित्या प्रभूजी। आणि परमेश्वरा, हे मनाचा ठाव घेणारं वचन असू दे प्रभूजी, प्रत्येकाच्या प्रश्नाचं हे उत्तर असू दे माझ्या देवा। तू आमच्याशी बोल पवित्र आत्मा। आम्ही सर्वजण पुन्हा एक वार आम्ही आमचं समर्पण तुला करतो, तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो। वचन घेऊन येत असताना पास्टरांना तुझ्या हातात देतो, तू त्यांच्या ओठाकंठाला स्पर्श कर पवित्र आत्म्या, तू त्यांच्याद्वारे बोल माझ्या देवा आणि तुझा गौरव करून घे। तुला धन्यवाद देतो, पुन्हा एक वार पास्टरच्या जीवनासाठी तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात, आमेन। थँक्यू ताई। प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या
या बायबल स्कूलचे जे संस्थापक आहेत पास्टर सुधीर साबळे, देवाच्या वचनाला महत्त्व देणारे आहेत आणि आपण पण देवाच्या वचनाला महत्त्व देणारे आहोत आणि ही वेळ घेऊया. पण त्या अगोदर आपल्यामध्ये पास्टर रेचल साबळे आहेत जे ऑनलाईन ज्यांनी बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे, त्यांच्यासाठी ते उत्तेजनाचे शब्द बोलणार आहेत. आणि मी विनंती करतो पास्टर रेचल साबळे यांना की इथून पुढच्या वेळेमध्ये ते आपल्याला चालवतील. का नाही त्यांचा आपण टाळ्या वाजून ही वेळ आपण त्यांच्या हातामध्ये देऊया. आमेन. सर्वांना पाहून मला आनंद होत आहे आणि तुम्हा सर्वांचं अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन सर्वांना, कारण तुम्ही यशस्वीरित्या हे कोर्स पूर्ण केला आहे. आणि प्रभूला धन्यवाद, कारण प्रभू आम्हाला कृपा देतो, शक्ती देतो, सामर्थ्य देतो, सहाय्य करतो, नाही का. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद तुमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी. तसंच जे स्टाफ आहे त्यांचं पण मी धन्यवाद देते की त्यांनी वैयक्तिक तुमच्याकडे लक्ष दिलं आणि या सर्व त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं, त्यांनी तुमच्याबरोबर प्रार्थना देखील केल्यात. त्याबद्दल सर्व स्टाफचे मी आभार मानते. प्रभूला मी धन्यवाद देते, कारण नाही का परमेश्वर चांगला आहे, तो आम्हाला तयार करणारा आहे आणि तो आम्हाला नाही का त्याच्या वचनाद्वारे तो आम्हाला तयार करतो प्रियांनो. आणि निश्चितच हा शेवट नाहीये, परंतु ही सुरुवात आहे, नाही का. कारण आम्हाला शिकत राहायचंय आणि जेवढं आम्ही शिकत राहू प्रभूच्या वचनातून, आपला स्वतःचा अभ्यास करून नाही का, तेवढं आम्ही वाढणार आहोत प्रभूमध्ये आणि परमेश्वर आमचा वापर करणार आहे. आणि म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही थांबू नये, शिकण्यासाठी थांबू नये, शिकत राहावं, प्रार्थनेमध्ये राहावं आणि नाही का पवित्र आत्म्यामध्ये भरलेलं जीवन आपण जगावं, नाही का. देवाचं वचन मत्तयाच्या 28व्या अध्यायामध्ये आपल्याला सर्वांना ते वचन माहिती आहे, नाही का. 18 ते 20 वचन, नाही का. आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त खूप महत्वाचं आज्ञा देत आहे आणि तो म्हणतो की तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य बनवा, नाही का. त्यांना पिता पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि तो म्हणतो जे काय मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्याच पाळाव्यास शिकवा आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे, नाही का. ही खूप ऍक्च्युली ही जी आज्ञा आहे ही खूप सोपी आहे आणि परमेश्वर नाही का खुद्द प्रभू येशू आम्हाला ही आज्ञा सांगत आहे की जे आम्ही शिकलो आहोत ते आम्हाला दुसऱ्यांना जाऊन शिकवायचं आहे. आणि बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटेल की मला माहित नाही, मला एवढं येत नाही, नाही का. परंतु प्रियांनो, जे काही तुम्ही शिकलाय त्याच्यावर जर तुम्ही अभ्यास करत राहिला तर निश्चित नाही का तुम्ही शिष्य बनवणारे होतात, नाही का. ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि प्रियानो, ह्या प्रक्रियेमध्ये आपण स्वतः शिकत राहणं आणि दुसऱ्यांना शिकवत राहणं, ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही चाललं पाहिजे आणि हे लक्षात आम्ही ठेवायला पाहिजे की आम्ही एकटे नाही. प्रेज द लॉर्ड. आम्ही एकटे नाही, कारण तो काय म्हणतो, जगाच्या शेवटापर्यंत, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्वदा तुमच्या बरोबर आहे, नाही का. प्रभू येशू तो आमच्या बरोबर आहे, त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे नाही का तो आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला शिकवणार आहे. तो जसं आम्ही त्याच्या पायथ्याशी बसू प्रियानं, तो आम्हाला शिकवणार आहे, नाही का. तो आम्हाला सहाय्य करणार आहे. पवित्र आत्मा पूर्ण सत्यामध्ये तो आम्हाला चालवणार आहे. वचन हे सत्य आहे आणि म्हणून तो आम्हाला चालवतो, तो आम्हाला सामर्थ्य देतो प्रिया, नाही का. आम्ही त्याच्या वाचून काही करू शकत नाही आणि म्हणून त्याच्यावर अवलंबून राहणं, प्रार्थनेमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि उत्तेजन देईल की नाही का कदाचित तुम्ही नाही का सुरुवातीला एकच शिष्य बनू शकता, नाही का. शिष्य बनवणं म्हणजे जे काय आपण शिकलो ते त्यांना शिकवायचं, नाही का. तरी नाही का आपण करत राहूया, परमेश्वराची सेवा करत राहूया. जसं कदाचित तुम्ही वेगवेगळ्या मंडळामधनं आहात, तिथं तुमचे पास्टर्स आहेत, त्यांना तुम्ही विचारा की कशा रीतीने मी प्रभूची सेवा करू शकते, नाही का. आणि म्हणून नाही का अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये परमेश्वराची सेवा मंडळीमध्ये म्हणा, शिष्य बनवण्यामध्ये नाही का, प्रार्थनेची सेवा, वेगवेगळ्या सेवा आहेत आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा, नाही का. आणि परमेश्वर नाही का जसं आपण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू राहतो, परमेश्वर मोठ्या गोष्टी देणार आहे. आमेन. आणि म्हणून प्रियानो, आणि नाही का मला पुन्हा सांगायचं की आम्ही एकटे नाहीये, नाही का. पवित्र आत्मा आमच्या बरोबर, खुद्द येशू आमच्या बरोबर आहे आणि तो आम्हाला सामर्थ्य देणार. आणि प्रियानो, जसं तुम्ही बायबल स्कूल कम्प्लीट केले, अन्य भाषामध्ये प्रार्थना करत राहा,
नाही का. अन्य भाषामध्ये जेव्हा आपण प्रार्थना करतो प्रियांनो, आपली उन्नती आपण करत असतो नाही का. आम्हाला परमेश्वराच्या गूढ गोष्टी समजतात, वचनाचं जे प्रगटीकरण ते समजतं, आणि म्हणून रोज आपलं प्रार्थनेचं जीवन, अन्य भाषामध्ये जे प्रार्थना करणं, आत्म्यामध्ये प्रार्थना करणं, यामध्ये आपण बळकट होऊया प्रियांनो. आणि नाही का पुढील जे तुमच्या गोष्टी आहेत नाही का, त्यासाठी पण मी तुम्हाला नाही का अभिवादन करते, आणि प्रभूला मी धन्यवाद आहे तुमच्या जीवनासाठी. आणि नाही का सर्वांना पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि प्रभू तुमच्या बरोबर आहे, तो आम्हाला कृपा देणार आहे, सहाय्य करणार आहे, सामर्थ्य देणार आहे, आणि तुमचा वापर तो करून घेणार आहे त्याच्या गौरवासाठी. आमेन. प्रभूला धन्यवाद. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. परमेश्वर तुम्हाला खूप आशीर्वादित करो. अँड थँक्यू सो मच. अमेन अमेन. थँक्यू आंटी, सुंदरशा एन्करेजमेंटबद्दल, उत्तेजनाबद्दल. प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण वचनामध्ये जाणार आहोत. आणि आपल्यामध्ये बायबल स्कूल, आपल्या BFC बायबल स्कूलचे जे संस्थापक आहेत पास्टर सुधीर साबळे आहेत, मी त्यांना विनंती करतो की या वेळेमध्ये ते आपल्याला चालवतील. आपण जिथे कुठे आहोत आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि त्यांचं आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. ही वेळ त्यांच्या हातामध्ये देऊया. आमेन. थँक्यू सर्वांना, आणि सर्वांचं इथं स्वागत आहे या आजच्या सायंकाळी ऑनलाईन बायबल स्कूलच्या ग्रॅज्युएशनसाठी. आणि प्रियांनो, आमच्यापैकी काही लोकांनी हे पूर्ण अभ्यास केलेला आहे, पण काही लोक अजून करू शकले नाहीत. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही ते पूर्ण करावं, कारण त्यामध्ये पूर्ण करणं हे आणि अभ्यास करणं. आणि मला असं वाटतं, मी महेश दादाला विनंती केलेली आहे की हे व्हिडिओज ओपन ठेवा, यासाठी की लोकांनी ते, ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी ते पूर्ण करा. हे देवाच्या वचनाचं शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आज प्रियांनो, मी तुम्हाला सांगते, काही वचनं बोलणार आहे, महत्वाची आहेत. आणि यशाच्या पुस्तकामध्ये आम्हाला असं लिहिलेलं आहे 60व्या अध्यायामध्ये आणि 21व्या वचनामध्ये. आणि तुम्ही या अभ्यासामध्ये एक गोष्ट शिकला असाल, असं म्हटलेलं आहे, परमेश्वराचं भविष्यवाणी ही आहे, तुझे सर्व लोक नीतिमान असतील. प्रियांनो, देवाने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला सर्वांना नीतिमान बनवलेलं आहे. आम्ही सर्वजण नीतिमान आहोत, धार्मिक आहोत. ख्रिस्त येशू विश्वासाद्वारे तुझे सर्व लोक नीतिमान बनतील. ओके. आणि त्या नीतिमत्वाच्या कार्यामध्ये आम्ही चाललं पाहिजे. नीतिमत्व म्हणजे देवासमोर उभं राहायची क्षमता देवाने आम्हाला दिलेली आहे. आणि जो व्यक्ती देवासमोर उभा राहतो प्रियांनो, तो व्यक्ती ह्या जगामध्ये देवा संगती चालतो. परत एकदा हे वक्तव्य मी करतो प्रियांनो, जो देवासमोर उभा राहतो तो व्यक्ती ह्या जगामध्ये देवा संगती चालतो. आणि आम्हाला माहित आहे, हनोक देवा संगती चालला आणि तो देवाने त्याला आपल्या बरोबर घेऊन गेला प्रियांनो. आणि म्हणून तुझे सर्व लोक नीतिमान होते. विश्वासाने आम्हाला नीतिमत्व मिळालेलं आहे आणि त्या विश्वासाने आम्ही चालतो प्रियांनो, कारण देव विश्वासाचा देव आहे. पण त्या ठिकाणी अजून पुढे एक गोष्ट सांगितलेली आहे, माझा महिमा व्हावा म्हणून मी लावलेले रोप. म्हणजे तुम्ही आणि मी देवाने लावलेले रोप असणार आहोत, वृक्ष आहोत, फळ देणारे. आम्ही जगामध्ये फळ देणारे आहोत. पण अजून एक महत्वाचे, माझ्या हातचे कृत्य असावे, किंवा दुसऱ्या भाषणात म्हटलेलं आहे, माझ्या हाताची कारागिरी असावी. मग कारागिरीचा विचार केल्यानंतर मी बराच त्याच्यावर विचार करतो, आणि मला असं वाटलं की कारागीर हा एखादं पात्र बनवण्यासाठी, कारण पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वर या वचनातून आम्हाला घडवत आहे प्रिया, तो काहीतरी बनवत आहे. ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना बोलवलं, त्यावेळेस तो म्हणाला, अरे तुम्ही मासे धरणारे आहात, पण मी तुम्हाला माणसे धरणारे बनवणार आहे. ओके. तो बनवणारा, घडवणारा परमेश्वर आहे, तो घडवतो. आणि घडवण्याची प्रक्रिया विचार केली तर आम्हाला प्रियांनो तो मातीचे पात्र बनवणारा कुंभार जो असतो, त्या कुंभाराची आठवण आहे. आणि हो, आमचा परमेश्वर कुंभार आहे, आणि त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगते काही बोलणार. पण त्या अगोदर अजून एक वचन तुमच्या आधी वाचू इच्छितो. 2 तिमोथेला पत्र याचा
2 अध्याय आणि 20 आणि 21 वचन आम्हाला पात्रांबद्दल सांगितलेले पात्र. ओके. आणि येत्या दिवसामध्ये तुम्ही ते पात्र असणार आहात हे लक्षात ठेवा प्रियानो. जे तुम्ही आज इथं ह्या 2 महिन्याचं किंवा जे काही शिक्षण घेतलेलं आहे, देवाच्या उपयोगाचे पात्र तुम्ही असणार आहात. मोठ्या घरात केवळ सोन्या चांदीची भांडी असतात असे नाही, तर लाकूड, माती यापासून बनवलेली असतात. काही सन्मानास व काही अवमानास नेमलेली असतात. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. यांनो, तयार करणारा परमेश्वर आहे, मालक तो आहे आणि तो आम्हाला घडवतो, तो आम्हाला तयार करतो. आणि तो परमेश्वर आम्हाला आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी सांगू इच्छितो, आम्हाला घडवू इच्छितो, आम्हाला काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन करू इच्छितो. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला आपल्याला एक सुरेख असं इर्माच्या पुस्तकामध्ये एक फार सुरेख दाखला पाहायला मिळतो. आणि ते वचन इर्मायाला आलेलं आहे आणि ते एका कुंभाराच्या घरी जायला सांगितलेलं आहे. ओके. आणि मी त्या कुंभाराची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला सांगते बोलणार आहे. हो, मागच्या काही दिवसात देवाच्या वचनाने तुम्हाला तयार केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतो, देवबाप परमेश्वर तुम्हाला एक असं पात्र बनवू इच्छितो जे मानास योग्य असलेलं पात्र. आणि मी तुम्हाला विनंती करेन, जर तुम्ही हे वचन स्वीकारू शकला आपल्या जीवनामध्ये आणि त्याचं लागूकरण करून घेतलं, तर आज तुम्ही कुंभाराच्या हातामध्ये, आता हा कुंभार साधा सुद्धा नाहीये बरं का, ह्या कुंभाराच्या मुखामध्ये एवढं पॉवर आहे की तो त्याच्या शब्दाने सूर्य तयार होतो. पण गंमत अशी आहे की ज्या वेळेला कुंभार मातीला घेतो, त्या मातीने आपल्या स्वतःला कुंभाराच्या हातात द्यायला तयारी पाहिजे. लक्षात ठेवा, हा कुंभार कोणावरही जबरदस्ती करत नाही, चला कुठं गेलो मी खोदून माती आणली नाही. हा कुंभार अब्रामाच्या वंशामध्ये जातो आणि अब्रामाच्या वंशामधून खोदून माती घेऊन येतो. कारण अब्राम हा विश्वासाचा पितामह आहे. जे कोणी विश्वासाचे लोक आहेत त्यांच्याकडे जातो, तो माती आणतो आणि त्यांना तयार करतो. ज्यांना आपण वाचूया, काही वचन मी वाचणार आहे तुम्हाला. इर्माचं पुस्तकाचा 18वा अध्याय 1ल्या वचनापासून काही वचन आपण वाचून ऐकूया. इर्मायाला परमेश्वराकडून आलेले वचन ते हे आहे. ते म्हणाले, उठ आणि कुंभाराच्या घरी जा, कारण मी ते तुला माझी वचने देईन. मग मी कुंभाराच्या घरी गेलो आणि पहा, तो कुंभार चाकावर काम करीत होता. पण जे मातीचे पात्र तो तयार करत होता ते त्याच्या हातात असताना बिघडले. म्हणून त्याने आपले विचार बदलले. त्याच्या दृष्टीस चांगले वाटणारे त्याचे त्याने पुन्हा एक दुसरे पात्र तयार केले. तेव्हा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, परमेश्वर असे म्हणतो, इस्रायलाच्या घराण्यांनो, तुमच्या बरोबर या कुंभार सारखे वागण्यास मी सक्षम नाही काय? अहो इस्रायलाच्या घरांनो, पहा, जशी माती कुंभाराच्या असती तसे तुम्ही माझ्या हातात आहात. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, फार महत्वाची गरज आहे. या ठिकाणी 6व्या वचनामध्ये तो आम्हाला सांगते मातीबद्दल. आणि मी थोडीशी प्रक्रिया सांगू इच्छितो आणि मग मी थांबवणार. फार काळ बोलणार नाहीये मी तुमच्या सांगती. पण आज तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, देव परमेश्वर तुम्हाला एक पात्र घडवू इच्छितो, जे पात्र प्रियांनो ह्या पृथ्वीला आशीर्वादाचं पात्र असेल. असं पात्र ज्या पात्रामध्ये बहुतांना आरोग्य मिळेल. मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी आमचं एक YouTube चॅनल आहे BFC पुणे, आणि जर ते BFC पुणेमध्ये गेलात तर त्या ठिकाणी मी नवीन पात्राबद्दल एक उपदेश केला. आणि अलिशाने त्या नगराला आरोग्य देण्यासाठी त्या लोकांना म्हटलं, मला एक नवीन पात्र द्या आणि त्या पात्रामध्ये मीठ टाका. आणि ते पात्र ज्यावेळेस त्यांनी त्याच्या पाण्यात टाकलं आणि तो बोलला की इथून पुढं हे नगराचं पाणी
अशुद्ध कधीच होणार नाही, ते शुद्ध झालेलं आहे. त्यावेळेला त्या नगराला आरोग्य मिळालं. माझ्या भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही ते पात्र आहात. जर तुम्ही आज स्वतःला त्या प्रभूच्या हातामध्ये देणार आहात, कुंभाराचे पात्र तुम्ही बनाल, तो कुंभार बनेल. पण एक लक्षात ठेवा, कुंभार कोणालाही असं बनवत नाही. कुंभार ज्यावेळेस माती घेतो ना, त्याला प्रियांनो नुसती साधी माती काही उपयोगाची नसते. लक्षात ठेवा, माती घेतल्यानंतर तो त्या मातीचा चिखल बनवतो. लक्षात ठेवा, त्या मातीमध्ये तो पाणी ओतून ठेवतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस त्या पाण्यामध्ये तो भिजून ठेवतो, यासाठी की तो चिखल चांगला बनला पाहिजे. निश्चितच कुंभार ती माती घेतल्यानंतर खूप चांगली चाळतो. बारीक माती असते ती. परमेश्वराच्या हातात स्वतःला द्या, तो तुम्हाला घडवेल. पण एक विसरू नका प्रियांनो, ते पाणी जे आहे त्या पाण्यामध्ये भिजलेलं जीवन असू द्या. परमेश्वर तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या वचनाने भरलेलं जे जीवन जग. पहा, इफिस्कराच्या पत्रामध्ये 5व्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये आम्हाला स्पष्ट रूपे सांगितलेलं आहे. आणि मी वाचतो तुमच्यासाठी ते इफिस्करास पत्र, त्याचा 5वा अध्याय आणि 26वा वचन. यासाठी की त्याने तिला देवाच्या वचनरूपी पाण्याने धुवून स्वच्छ करून पवित्र करावे. देवाचं वचन ते पाणी आहे प्रिया. आणि ज्या वेळेला तुमचं जी माती आहे ती पाण्यामध्ये भिजलेली असते, त्यावेळेस कुंभारासाठी योग्य असं चिखल तुम्ही बनता. जो कुंभार तुम्हाला, पण ती माती एवढी भिजली पाहिजे पाण्यामध्ये, शिंपडून चालत नाही. लक्षात ठेवा. चला आज सकाळी कॅलेंडर मधलं एक वचन वाचू आणि मग दिवस घालू, असे खूप कॅलेंडर सगळ्या मंडळ्या करतात, आम्ही देखील करतो. पण आम्ही त्यांना सांगतो, लक्षात ठेवा, कॅलेंडरचं वचन कदाचित तुम्हाला उत्तेजन देणार असेल, पण तेवढ्यावर जीवन जगू नका. स्वतःला वचनाने भरा, जितकं वचन वाचता येईल. आताच्या काळामध्ये ही जी ख्रिस्ती समाज आहे प्रियांनो, सैतानाने एक फार धूर्तपणा केलेला आहे की तिला व्यस्त करून टाकलेला आहे, वचनापासून दूर नेऊन, देवाच्या वचनापासून त्यांना दूर नेलेलं आहे वेगवेगळ्या कारणाने. मग कदाचित मंडळीमध्ये खूप बाकीच्या गोष्टी करत असताना व्यस्त असतील, कदाचित त्यांच्या व्यवसायामध्ये ते व्यस्त असतील, कदाचित त्यांच्या कामावर घरातल्या गोष्टी करण्यात ते व्यस्त असतील, आणि बहुतांश लोक मोबाईल मध्ये व्यस्त असतात. आणि त्यांना असं वाटतं की मोबाईल मध्ये जी वचने पाठवतोय तेवढे पुरे झाले. नाही प्रिया, तुम्हाला मला देवाच्या वचनानी त्या चिखलाला, त्या मातीला चिखल बनवलं पाहिजे, तो तुडवलं गेलं पाहिजे. ठीक. एक मिनिट प्रियानो, लाईट गेलेली आहे पास्टांच्या तिथे. ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जो जो कुंभार आहे तो कुंभार पाहिजे. पण महत्वाची गोष्ट ह्यामध्ये आपण पाहतो या वचनामध्ये की जो जो तो जो कुंभाराच्या हातामध्ये तो चिखल पूर्णपणे गेला पाहिजे. कुंभाराच्या हातामध्ये तो चिखल पूर्णपणे पडला पाहिजे, तरच प्रियांनो कुंभार त्याचा उपयोग करू शकतो. आणि त्याला म्हणतात कम्प्लीट सरेंडर इन द हँड ऑफ गॉड द फादर.
लक्षात ठेवा, ते पात्र घडवण्यासाठी देवबाप तुम्हा प्रत्येकाला, आम्हाला देवाची इच्छा आहे असे समर्पित पात्र हवे, जे प्रभूच्या हातात स्वतःला समर्पित करतील. आणि मग ते कुंभाराच्या हातामध्ये असतील तर देव परमेश्वर. आणि मग त्याला काय काय समर्पण करायचं प्रियांनो? ज्यावेळेस आम्हाला प्रभूसाठी पात्र बनायचं असतं ना, त्यावेळेस माझी इच्छा नाही तर पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो, स्वतःची इच्छा समर्पण करावी लागते प्रियांनो. खूप लोक आहेत की मला माझ्या इच्छेप्रमाणे सेवा करायची, नाही जमणार. जेव्हा तुम्ही प्रभूच्या हातात स्वतःला समर्पित करताना, त्या प्रभूला उपयोगी असलेलं पात्र तो घडवतो, कारण त्याला तुमचं भविष्य, तुमचं जीवन, तुमचे प्रत्येक गोष्ट माहिती आहे प्रियांनो. तो तुम्हाला घडवत असतो, तो तुम्हाला तयार करत असतो. कारण प्रभू हा अद्भुत आहे, तो घडवणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतो, आम्हाला काय समर्पण करायचे? आमचे नकारात्मक विचार त्याला समर्पित करायचे. बऱ्याच वेळा प्रियांनो, बरेचसे लोक अपेक्षा करतात की नकारात्मक विचार करतात, दुसऱ्यांबद्दल, लोकांबद्दल, प्रत्येकाबद्दल नकारात्मक विचार, प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार. आणि मग ते अपेक्षा करतात की देवाकडून, देवाने माझा उपयोग करून घ्यावा. परमेश्वर म्हणतो, माझ्या मुला, जोपर्यंत तुझ्या मनाचं नवीनीकरण तू करत नाहीस, तोपर्यंत मी तुझा उपयोग करू शकत नाही. आणि म्हणून माझ्या भावांनो, बहिणींनो, आज आपण प्रभूच्या हातात, तुम्हाला थोडक्यात मला एक गोष्ट सांगू द्या, ज्या वेळेला आपण तो चिखल बनतो आणि तो घट्ट बनायला लागतो पूर्णपणे, थोडक्यात ते मृत्यू सारखं, स्वतःला मरणं, स्वतःचा त्याग करणं. आणि मग तुम्ही पाहाल परमेश्वर त्याच्या गौरवासाठी तुम्हाला तयार, आणि असं तयार करतो प्रियांनो. हो, ही तयार करण्याची प्रक्रिया त्रासदायक आहे, कष्टमय आहे. तो तुम्हाला त्या चाकावर ठेवतो. जर काही थोडस खराब झालं की पुन्हा तोडतो, पुन्हा तयार करतो, पण तो थांबत नाही, कारण त्याला माहिती आहे हे पात्र तयार होणार आहे. आणि एकदा तयार झाल्यानंतर त्याला सुकायला उन्हामध्ये ठेवतो. नुसतं उन्हामध्ये ठेवत नाही प्रियांनो, परत परत तुम्हाला सांगतो, ह्या पात्राला एका अग्नीमधून काढावं लागतं, त्याला त्याचं परीक्षण करावं लागतं. विश्वासाच्या अग्नीची परीक्षा होते प्रियांनो. आमच्या परीक्षेमध्ये, त्या परीक्षेत जेव्हा आम्ही उतरतो, त्यावेळेस देवाच्या गौरवासाठी पार, मग मग त्याला तो पेंटिंग करतो, रंग लावतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतो, आणि मग डेकोरेशन करून ते त्या पात्राचा वापर करतो. आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतो प्रियांनो, स्वतःला त्या कुंभाराच्या हातामध्ये देऊन टाका, कारण तो कुंभार त्याच्या गौरवाचा तुमचा वापर करणार आहे. प्रभू करो प्रियांनो, हे वचन तुम्हाला आशीर्वादाची होत. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्या हाताचे कारागीर आहात. परमेश्वर ही म्हणतो की मी असं पात्र वापरणार आहे जे शुद्ध झालेलं पात्र आहे, त्याच्या गौरवासाठी तयार झालेलं पात्र आहे. आणि तुम्ही ते तयार झालेले पात्र बनावं, तुमच्या नगरासाठी, तुमच्या मंडळीसाठी, तुमच्या लोकांमध्ये, समाजासाठी आशीर्वाद असणारे पात्र, त्यामध्ये मीठ आहे, जीवन देणारे पात्र तुम्ही असावे. मी प्रार्थना करतो. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो त्या सर्व प्रिय लोकांनी बापा, जे बापा प्रभूजी हे बापा ऑनलाईन बायबल स्कूल बापा करू शकले, ज्यांनी पूर्ण केलं, जे पूर्ण करू शकले नाहीत अशासाठी देखील आम्ही मागतो की त्यांनी कृपा दे, की त्यांनी पुढे अजून ते पूर्ण करावं पित्या. बापा, आम्ही आज त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो, आणि आजच्या ह्या दिवसाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद बापा तुझ्या सेवकांसाठी. आम्ही बापा तुला धन्यवाद देतो. सर्व बापा, विशेष वंदनाताई, महेश दादा, सर्व स्टाफ माझ्या देवा, जे बापा ऑनलाईन मदत करतात परमेश्वर, त्या प्रत्येक स्टाफ बद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो परमेश्वरा, प्रतिभा ताईसाठी, पूनम ताईसाठी, माधुरी ताईसाठी देवबापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. त्या सर्व स्टाफ साठी महादेवा, दास साठी बापा, वानखेडे सिस्टर साठी महादेवा, स्तवन जाधव साठी बापा, बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. आशिष लोखंडे आणि अनिल अवचितेसाठी महादेवा, ह्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि त्यांना तुझ्या हातात समर्पित करतो, येशूच्या नावामध्ये.
थँक्यू महेश. बद्दल आणि मला विश्वास आहे की या वचनाद्वारे परमेश्वराने तुमची भेट घेतलेली आहे. प्रियानो, आपल्याला जसं कुंभार मटक्याला बनवताना जसं माती माती घेऊन त्याला पाणी टाकतो, त्याला चिक्कल करतो, जसं ते प्रक्रिया असते प्रियानो, त्याप्रमाणेच परमेश्वर देखील आपल्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःला घडवत असतो आणि आपल्याला हे शिकत राहायचंय प्रियानो. आमेन. एक चांगला शिष्य शिकत राहतो आणि आपल्याला शिकत राहायचं आहे. आणि देवाचं वचन सांगतं, मी एक वचन तुमच्यासाठी वाचतो. पहिले तिमोथी याचा 2 अध्याय 4 वचन असं सांगते, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर पोचावे. हालेलुया. आपल्या सर्वांचं तारण झालेलं आहे आणि आपल्याला त्या ज्ञानापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. त्या ख्रिस्तासारखं आपल्याला बनायचं आहे. आणि आपण ख्रिस्तासारखं कसं बनणार? जेव्हा आपण देवाचं वचन ऐकणार आणि देवाच्या वचनामध्ये आपण राहणार. म्हणून आपल्याला देवाचं वचन ऐकायचं आहे आणि देवाच्या वचनामध्ये आपल्याला टिकून राहायचं आहे. हालेलुया. प्रियानो, थँक्यू पास्टर पुन्हा एकदा सुंदरशा वचनाबद्दल. प्रियानो, ही वेळ घेऊया आणि आपण साक्षींमध्ये जाणार आहोत. जसं आपल्याला माहिती आहे की हे ऑनलाईन बायबल स्कूल भरपूर लोकांनी पूर्ण केलेलं आहे. जवळपास दोन बॅचचं हे ग्रॅज्युएशन आहे. जवळपास 135 लोकांनी याच्यामध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास 40 जणांनी हे कम्प्लीट केलेलं आहे प्रियानो. आणि मला माहिती आहे की प्रत्येकाला काम आहे, प्रत्येकाला फॅमिली आहे, कुटुंब आहे, पण हे सर्व सांभाळत देखील या सर्वांनी हे ऑनलाईन बेसिक बायबल स्कूल व्हिडिओ पाहिलेले आहे, त्याची परीक्षा दिलेली आहे आणि हे बायबल स्कूल त्यांनी पूर्ण केलेले आहे. प्रियानो, आपण काही साक्ष ऐकणार आहोत ज्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे त्यांच्या जीवनाद्वारे आणि ते आपल्या बरोबर आज जोडलेले आहेत. तर मी ज्यांची नावं घेईन त्यांनी थोडक्यामध्ये आपली साक्ष आपल्याला द्यायची आहे. सुरुवातीला आपण साक्षीमध्ये जाणार आहोत आणि आपल्यामध्ये सिस्टर शुभांगी आवळे आहेत. ते मिरज या ठिकाणावरून आहेत. मी त्यांना विनंती करतो की ते आपली साक्ष देतील. का नाही, त्यांचा आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि ही वेळ आपण त्यांच्या हातात देऊया. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद देत आहे या बायबल स्कूल बद्दल. आणि खरंच ड्युटी असल्यामुळे, मी स्टाफ नर्स आहे, मी मिरजमधून आहे. ड्युटी असल्यामुळं आम्हाला बायबल कॉलेज किंवा बायबल स्टडी अटेंड करता येत नाही. पण ऑनलाईन बायबल स्कूल असल्यामुळं आम्हाला खरंच ड्युटी ॲडजस्ट करून हे स्टडी करायला मिळतो. त्याबद्दल खरंच परमेश्वराला धन्यवाद देत आहे. आणि सर्व टीम आणि सर्व आमचे जे स्टाफ आहेत ज्यांनी आम्हाला मदत केली, याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देते. आणि काम करतात प्रियानो, आणि काम करत करत ते देवाच्या वचनाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे प्रियानो. हालेलुया. प्रियानो, आपण पुढची साक्ष आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये ब्रदर आशिष सपकाळे आहे. ते धायरी पुणे या भागातून आहे. मी त्यांना विनंती करतो की ते आपली साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड सर्वांना. मी देवाचे आभार मानतो की त्याने मला ही संधी दिली आणि सर्व टीमचे व पास्टर सुधीर साबळे यांनी देखील मला ही चान्स दिला. त्याबद्दल मी प्रत्येकाचा आभारी आहोत. मी देखील पुणे शहरात आलो कामासाठी. मी प्रॉपर जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्याचा आहे. मी पुणे शहरात कामानिमित्त आलेलो आहे. पण मी धायरीमध्ये काम करत आहे. मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा व्यवसाय करत असताना मला बायबल स्कूल बद्दल पास्टरांनी सांगितलं आणि मी जॉईन केलं. आणि मी पास्टर विजय चव्हाणचे देखील आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली आणि त्यानंतर मला हे शिक्षण ज्यांनी शिक्षण दिलं, खूप सुंदर व समजेल या भाषेत शिक्षण दिलं व आमच्याकडून वचन देखील पाठांतर करून घेतले व वचन देखील वाचण्यात आलं. जसं मला टाइम मिळेल तसं मी हे वचन ऐकत गेलो, लिहत गेलो आणि माझ्यामध्ये देखील बदल होत गेले.
आणि मी प्रभूचे आभार मानतो की मला संधी दिली. धन्यवाद. थँक्यू. आमेन. थँक्यू दादा. प्रियानो, आपण टाळ्या वाजूया का त्यांच्यासाठी पण. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्यामध्ये पुढची साक्ष आहे. आपल्यामध्ये ब्रदर आकाश राजगे आहे, सांगली या भागातून. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील. हॅलो ब्रदर आकाश राजगे. मी विनंती करतो ब्रदर आकाश राजगे यांना ते आपली साक्ष देतील. प्रेज लॉर्ड सर्वांना. माझे नाव आकाश राजगे. मी सांगली येथे राहत आहे आणि ऍज अ हॅलो. आणि बायबल स्टडी. हॅलो, आवाज येते? तुमचा आवाज येत नाही ब्रदर, परत एकदा तुम्ही बोलू शकता. ओके. प्रेज लॉर्ड. येते आवाज? हो, येतो. आम्हाला येतो आवाज. फेलोशिप सेंटरचं आणि बायबल स्टडीचे जेवढी टीम आहे त्या सर्वांचं मी आभार मानतो की एवढी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्यांनी दिली की मला एक नवीन गोष्टी आणि एक अजून अधिक बायबलला जाणण्यासाठी आणि अजून अधिक परमेश्वरांना ओळखण्यासाठी त्यानं मला सहाय्य मदत केलं. त्यासाठी मी त्या सर्वांचं, परमेश्वराचा आणि या सर्वांचा आभार मानतो. तसंच मी आभार मानतो की जे टीम आहे ती त्यांनी एवढे चांगले चांगले टॉपिक्स घेऊन त्यांनी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आम्हाला शिकवलं आणि त्यामध्ये मला वाढण्याची संधी दिली आणि माझ्या जे मनातले जे काही अशुद्धता होती त्याला परमेश्वरानं मला माझं अंतःकरण शुद्ध बनवण्यासाठी परमेश्वरानं मला सहाय्य मदत केलं. त्यासाठी त्या सर्वांचा आभार मानतो. तसंच ड्युटी करत असताना सुद्धा परमेश्वरानं मला वेळेतला वेळ काढण्यासाठी प्लस संसाधन, जसे की शांत वेळ जो करायचा होता तो सेपरेट रूम परमेश्वरानं दिलं. त्यामध्ये मला शांत वेळ करण्याची संधी भेटली आणि बायबल वाचून बायबलचे वचन माझ्या अंतःकरणामध्ये जे साठा राहिला त्या वचनांचा, त्यासाठी प्रेज लॉर्ड. आपण टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. प्रियानो, ब्रदर आकाश राजगे हे सांगली या भागामध्ये राहतात, पण सध्या ते आर्मीमध्ये आहेत आणि आसाम या भागामध्ये ते आहेत आणि त्या ठिकाणाहून ते जुडलेले आहेत. आणि प्रभूला धन्यवाद की ते सर्व करून, ते ड्युटी करून देखील त्यांनी हे ऑनलाईन बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे आणि देवाच्या वचनामध्ये ते वाढत आहेत. प्रियानो, हालेलुया, आमेन. आपण टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. आमेन, आमेन, हालेलुया. प्रियानो, आपण पुढची साक्ष ऐकूया आणि आपल्यामध्ये ब्रदर देवेंद्र माने आहेत का? ब्रदर देवेंद्र माने ते आपली साक्ष देतील. या ठिकाणावरून आहेत आणि त्यांनी आपलं हे बेसिक बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. प्रियानो, आपण पुढची साक्ष मध्ये जाणार आहोत. आपल्यामध्ये ब्रदर विजय बनसोडे आहेत, ते पुण्याचेच आहेत. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील. प्रभूच्या नावाला धन्यवाद असेल. सातव्या बायबल स्कूलचा एक भाग होण्याचा मला खरोखर प्रभूने संधी दिली
म्हणून बायबल फेलोशिप सेंटरचे मनापासून आभार मानतो. ते पण खूप मोठ्या ठिकाणाहून आहे आणि या सर्व अभ्यासक्रमामध्ये अतिशय उत्तम असे जवळजवळ 34 विषय या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला शिकायला मिळाले. ही प्रभूची कृपा आहे. बायबल उत्तम असा विद्यार्थी या ठिकाणी तयार केला आणि पास्टर सुधीर साबळे आणि त्यांच्याबरोबर सेंटरची जी काही टीम आहे त्या सर्वांनी जे सहभाग घेतले, कष्ट घेतले त्याचं खरोखर आम्हाला एक उत्तम असं फळ साकारलं मिळालं. विश्वास पुन्हा प्रयत्न कारण मंडळी या सर्व विषयामुळे आम्हाला एक वास्तव मिळालं. ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला अतिशय उपयुक्त ठरलेलं आहे आणि जी देवाची कृपा आहे ती असं उत्तमातलं उत्तम शिक्षण या ठिकाणाहून आम्हाला घेता आलं आणि हा बायबल त्याच्या माध्यमातून जो काही अभ्यासक्रम आहे जो ऑनलाईन आहे साधन बॅच जी आहे ती बॅच मला पूर्ण करता आली. सर्व गोष्टी देतो आणि त्या ठिकाणी धन्यवाद. प्रियानो, त्यांचा आपण टाळ्या वाजूया, पण त्यांचा आवाज नाही आला तितका क्लिअर. पण प्रभूला धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल. प्रियानो, ते पुणे या ठिकाणचे आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगू द्या तुम्हाला की त्यांनी ट्रिनिटीमध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेला आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा या विषयामध्ये त्यांनी डॉक्टरेट केलेला आहे. तरी देखील त्यांनी हे या ऑनलाईन बेसिक बायबल स्कूलमध्ये ते जॉईन झाले आणि त्यांनी देखील हे आपलं ऑनलाईन बेसिक बायबल स्कूल त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आमेन. ते स्वतः डॉक्टर आहेत, त्यांनी विषयाचा अभ्यास केलेला आहे, पण तरी देखील त्यांना वचनाची भूक आहे, त्यांना वचनाची आवड आहे आणि त्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. आमेन. थँक्यू. प्रभूला धन्यवाद. प्रियानो, आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये सिस्टर दीपाली माने आहेत. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. मी दीपाली देवेंद्र माने, शिरवळ इथे राहते, सातारा. मी बेसिक बायबल स्कूलमध्ये जॉईन झाले व मला देवाविषयी माहिती मिळाली, देवाची वचने विषयी माहिती मिळाली, देवामध्ये शांत वेळ कसा घालवायचा हे माहिती मिळाली. मला काही बायबल विषयी अगोदर काही समजत नव्हतं, पण या बायबल स्कूलमध्ये मी ऍडमिशन घेतल्यापासून माझी आत्मिक उन्नती झाली. त्याबद्दल या सर्व टीमचे मी आभार मानते आणि प्रभूची स्तुती करते. धन्यवाद. आमीन. आवाज त्यांच्यासाठी. आमीन. प्रियानो, त्या ताई घरी सगळं सांभाळून, घरच्या गोष्टी सांभाळून, फॅमिलीला सांभाळून प्रियानो त्यांनी देखील हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. हे खूप आव्हान आहे प्रियानो, की सगळं घरचं सांभाळायचं, सगळ्या गोष्टी सांभाळायच्या, लेकरांना सांभाळायचं आणि बायबल स्कूल पूर्ण करायचं. पण प्रभूला धन्यवाद की त्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे आणि त्यांनी सगळे एक्झाम दिलेले आहेत, व्हिडिओ पाहिलेले आहे आणि देवाच्या वचनामध्ये ते वाढत आहे. हालेलुया. धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल. आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये सिस्टर नूतन साळवे आहेत, ते पुणे या ठिकाणाहून आहेत. मी त्यांना विनंती करतो की ते आपले साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. मी नूतन साळवे, पुणे मार्केट यार्ड या ठिकाणाहून साक्ष देत आहे. मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की ह्या कोर्समध्ये मला शिकण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे माझी अशी साक्ष आहे की मला खूप वर्षापासून माझी इच्छा होती की मी बायबल कॉलेज करावं, बायबल स्टडी करावी, परंतु फॅमिली आणि जॉब बघून ते माझ्याकडून अशक्य होतं. परंतु एक दिवस मी वंदनाताई यांचं स्टेटस बघत होते आणि ते बघत असताना मला BFCचा ऑनलाईन कोर्सचं मला समजलं आणि तेव्हा मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जॉईन झाले. मला खूप छान वाटलं की ज्यावेळेस मी ऑनलाईन कोर्स जॉईन केला, मी खूप उत्साही होते आणि शिक्षण घेण्यासाठी खूप उत्साही होते आणि ज्या वेळेस मी एक एक विषय शिकत होते त्यावेळेस देव माझ्याशी बोलत गेला. विशेष मी खूप त्या गोष्टींचा अभ्यास केला आणि मी खरोखर सर्वांचे आभार मानते की जे शिक्षकांनी आम्हाला शिकवलं, सुंदर रीतीने त्यांनी आमचा अभ्यास घेतला, आम्हाला शिकवलं. जे आमचे स्टाफ होते त्यांनी देखील आमच्याकडून वचन पाठ करून घेतले. वचनाद्वारे ते देखील आमच्याशी बोलत होते, त्यांचे देखील मी खूप आभार मानते आणि पूर्ण BFCचे स्टाफचे मी आभार मानते आणि या संधीबद्दल मी देवाच्या नावाला
धन्यवाद देते ह्या कोर्सबद्दल. आणि माझी अशी इच्छा आहे की हा ऑनलाईन कोर्स त्यांनी असाच चालू ठेवावा, जेणेकरून ज्या लोकांना बायबल स्कूल, बायबलचा अभ्यास शिकण्याची गरज आहे, ते ह्या कॉलेजमध्ये जाऊन संधी घेतील, ऑनलाईन कोर्सद्वारे ते शिकतील. हीच माझी इच्छा आहे. थँक्यू. सिस्टर, आपण टाळ्या वाजूया ताईंसाठी. ताई मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी राहतात आणि ते जॉब पण करतात. नर्सेसचा नर्स आहे, ते जॉब करतात, दिवसभर काम करतात आणि संध्याकाळी येऊन घर सांभाळून प्रियानो त्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. आय मीन धन्यवाद ताई. आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये सिस्टर शुभांगी बडेकर आहेत, ठाणे या ठिकाणावरून. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष थोडक्यामध्ये देतील. आम्ही प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. मी परमेश्वराचे आभार मानते. खरंच माझी पण खूप दिवसांपासून इच्छा होती की मला बायबल कॉलेज शिकायचं आहे, पण काही कारणांमुळं मी घेतलं होतं ॲडमिशन, पण ते अर्धवट झालं. पण मला ऑनलाईन BFCच्या द्वारे मला बायबल कॉलेजला ॲडमिशन मी घेतलं आणि खरंच मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. मला खूप काही या ऑनलाईन कॉलेजमधून शिकण्यासाठी मिळालं. खूप छान रीतीनं प्रत्येकाने आपापले टॉपिक शिकवले, पण त्यातील मला माझ्या मनाला, माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलेला टॉपिक म्हणजे पित्याचं हृदय, फादर्स हार्ट, हे खरंच खूप छान पद्धतीने मला समजलं. आणि मी देवामध्ये आता देवाची सेवा करत आहे आणि ह्या बायबल कॉलेजमुळं मला खूप आध्यात्मिकरित्या मी वाढत आहे. आणि आज मी 4 ग्रुपची लिडरशिप करत आहे. ऑनलाईन 4 प्रेयर ग्रुप्स आहेत माझे. आणि खरंच मी परमेश्वराचे आभार मानते. मला माधुरीताईंनी वेळोवेळी उत्तेजना दिली. महेश दादांनी पण खूप छानरित्या जुना करार, नवा करार आपण कसा वाचावं हे खरंच खूप सुंदररित्या शिकवलं. आणि सगळ्या टीमचं मी आभार मानते. आणि खरंच माझी अजून पण इच्छा आहे की जर इथून पुढचं शिक्षण असेल, तर ऑनलाईन शिक्षण असेल, तर मी अजूनही ॲडमिशन घेईन आणि अजून खोलामध्ये जाऊन मी बायबल कॉलेजचा अभ्यास करण्यासाठी माझी इच्छा आहे. आणि मी आजही सुधीर साबळे पास्टरांचे जे रेकॉर्डिंग पाठवले असतात ते मी वाचते, ते ऐकते आणि त्याचा अभ्यास करून मी वचनाच्या द्वारे लोकांची सेवा करत आहे, लोकांना मी शिकवत आहे. माझे 4 ग्रुपमध्ये शिष्य आहेत आणि खरंच मी परमेश्वराचे आभार मानते. आणि संपूर्ण BFC कॉलेजचे पण मी टीमचे मी आभार मानते. देवाने मला खूप छान संधी दिली आणि खरंच मला शिकण्यासाठी देवानं खूप आणि खूप छान पद्धतीनं प्रत्येक टीमनं, प्रत्येक शिक्षकाने शिकवलं. त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. आणि देवानं माझी शिष्य म्हणून निवड केली आणि मी आता शिष्य म्हणून इतरांना शिकवत आहे. खरंच मला देव बाप्पा रोज आणि रोज शिकवण्याची संधी देतोय, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानते. आणि माझ्या आता सध्या 4 ऑनलाईन प्रेयर ग्रुप्स आहेत आणि ही खरंच देवाची इच्छा आणि देवाची योजना होती माझ्या जीवनाबद्दल. मी परमेश्वराचे आभार मानते, धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. आपण टाळ्या वाजूया ताईंसाठी जोरदार. आमेन. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाचा ताईने अभ्यास केलेला आहे. 4 ग्रुपला ते चालवत आहेत आणि प्रभू तुमचा महानरित्या उपयोग करो. हालेलुया. आपल्यामध्ये पुढची साक्ष आहे. आपल्यामध्ये सिस्टर रिबेका जाधव आहे, अहिल्यानगर. मी त्यांना विनंती करतो की ते आपली साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. आवाज येतो माझा? देवाच्या नावाला मी धन्यवाद देते. प्रभूने मला ही साक्ष सांगण्याची वेळ दिली. साक्ष आपण सांगितलीच पाहिजे, कारण की साक्षाने अनेक जणांना उत्तेजन भेटतं आणि आपल्या जीवनात जे कार्य झालं ते देखील जे निराशात आहे ते आपली साक्ष ऐकून त्यांना एक उत्तेजन होऊन परमेश्वराचा विश्वास त्यांच्यावर अधिक वाढतो. तर माझी अशी साक्ष आहे. माझं नाव रिबेका अरुण जाधव, राहणार पिंपळगाव, मागील, अहिल्यानगर. तर माझी अशी साक्ष आहे की जेव्हा मी आधीच महिलांची प्रार्थना डेली आपल्या कुटुंब, माझ्या फॅमिलीमध्ये घेत होते, रोज महिला बायबलचा अभ्यास घेण्यासाठी ज्या घरी आहे, तर त्या प्रार्थनेला येत होत्या. मी त्यांना रोज प्रार्थना, वाचन वाचून त्यांना सांगायचे. परंतु जेव्हा मी बायबल स्टडीला जॉईन झाले तेव्हा त्यानुसार कोणते वचन कुठं बोलावे, कोणत्या वचनाचं मर्म काय आहे, कोणते वचन कुठं सांगावे, याचं मला ज्ञान भेटत गेलं. आणि मी स्वतः संडे स्कूलची सेवा देखील करते. लेकरांना दर संडेला संडे स्कूल घेते. परंतु परमेश्वराने जेव्हा आपण म्हणतो ना, परमेश्वराच्या वचनाचा जेव्हा आपण शोध करतो, प्रभू म्हणतो जे वचनाचे ताणेले भुकेले ते तृप्त होईल. आणि ती साक्ष माझ्या जीवनात झालेली. मी वाचनासाठी ताणेले भुकेले होत होते, म्हणून परमेश्वराने माझे मार्ग अधिक मोकळे केले.
आणि बायबल स्कूल पासून मला काय ज्ञान भेटलं की वचनाचा अधिक अभ्यास मला भेटला. आणि त्या अभ्यासामुळे मी अनेक स्त्रियांना बरोबर वचन शिकवण्याची मला संधी भेटली. आणि ते वचन देखील त्यांच्या ध्यानी मनी राहू लागलं आणि त्यांना देखील परमेश्वरावर त्यांचा विश्वास बसला. आणि अनेकरित्या अधिक रोज त्या प्रार्थनेसाठी यायला लागल्या. म्हणून मी विशेष करून या बायबल स्टडीवाले प्रत्येकाचे आभार मानते. पास्टर पास्टर सुधीर साबळे यांचे देखील मी आभार मानते. त्यांचे रोज मी रेकॉर्डिंग पाठवलेले व्हिडिओ ऐकते, ते लिहून घेते आणि त्याच्यानुसार त्याच्या वचनावर मनन करते. आणि ते वचन अधिक माझ्या ध्यानी मनी राहण्यासाठी मी बायबलमध्ये वाचून वहीवर लिहून ठेवते आणि त्याच्यावर संदेश सांगायचा प्रयत्न करते. आणि परमेश्वरांनी माझा अभ्यासात खरोखर वाढ केलेली आहे. म्हणून मी तुमचे प्रत्येकाचे आभार मानते. तुमची सेवा अधिक वाढावा आणि प्रत्येक आत्म्याचं तारण होण्यासाठीच ही बायबल सुरू झाली असं माझा पूर्ण विश्वास आहे. आणि याच्याद्वारे अनेकाचं परिवर्तन होणार आहे आणि प्रत्येक लेकर घडवले जाणार आहे. कारण की देवाचं वचन सत्य आहे आणि सत्य परमेश्वराचं वचन आहे. सत्य तुम्हाला समजणं, सत्य तुम्हाला बंधमुक्त करणार आहे. आणि माझ्या जीवनात ही मोठी साक्ष आहे. म्हणून मी प्रत्येकाचे आभार मानते. विशेष म्हणजे या बायबल स्कूलसाठी मला कोणताही खर्च द्यावा लागला नाही. मी माझ्या अंकल आंटीचे देखील आभार मानते. ते पुण्यामध्ये आहे. त्यांनी माझं नाव मला लगेच सांगितलं की या ठिकाणी बायबलचं शिक्षण सुरू झालेलं आहे. सिसिला आंटी त्या ठिकाणी पुणे या ठिकाणी राहतात. त्या मला वेळोवेळी सांगत असतात आणि त्यामुळं मग मला सगळी माहिती भेटती. म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देते. परमेश्वर प्रत्येकाचं कार्य असं चालू राहू दे आणि सेवकाद्वारे असे प्रत्येक चांगले सेवक आणि खरे परमेश्वराचे शिष्य प्रत्येकाला लाभाव ही मी परमेश्वराने प्रार्थना करतो. परमेश्वर खूप चांगला आहे प्रियानो आणि देवाचं वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचा उपयोग देवाच्या राज्यासाठी परमेश्वर करो. प्रियानो आपण पुढची साक्ष ऐकणार आहोत. आपल्यामध्ये सिस्टर सुरेखा शिंदे आहेत. ते सोलापूर या ठिकाणाहून आहेत. मी त्यांना विनंती करतो कृपया ते आपली साक्ष थोडक्यामध्ये देतील. माईक चालू करायचंय. माईक. माझं नाव सुरेखा शिंदे, सोलापूरमधून मी बोलते. स्कूल चालू करायचं होतं, म्हणजे शिकायचं होतं, पण काही कारणास्तव घरच्या कामामुळे ते जाऊन शिकणं शक्य नव्हतं. आणि आम्ही मेन जॉईंट होतो ते प्रेयर ग्रुप मधून. आप्पा आमचे लिडरशिप आप्पा आमचे त्यांनी सांगितलं की आपल्या ह्याच्यामधून बायबल स्कूल चालू होणार आहे. त्यावेळेस एवढा आनंद झाला की त्यासाठी मी सर्व ह्या ग्रुपचे पण मी आभार मानते आणि पूर्ण ह्या टीमचे. ज्यावेळेस आम्ही बायबल स्कूल चालू केलं त्यावेळेस विश्वास हा विषय आम्ही शिकलो आणि विश्वासामध्ये आम्ही एवढा असं खंबीरपणे उभा राहिलो की ज्यावेळेस आम्हाला विश्वासाबद्दल शिकवलं त्यावेळेस आम्ही अगोदर ज्यावेळेस आता 5-6 वर्ष चर्चमध्ये होतो पण आम्हाला विश्वास एवढा नव्हता की आम्ही डगमगायचो आणि माघारी फिरायचो प्रत्येक वेळी. पण ज्यावेळेस आम्ही विश्वास हा विषय शिकलो ना त्यावेळेस आता कुठलंही संकट आलं तरी आम्ही त्या विश्वासामध्ये पूर्णपणे असे जसं येशू बोलला की विश्वास मात्र धर, तसं आम्ही पूर्ण विश्वासाने याच्यामध्ये उभे आहोत. आणि त्यानंतर पश्चाताप हा विषय शिकवला की आम्ही आतापर्यंत कधीच पश्चाताप कसा करावा आणि का करावा हे माहित नव्हतं. पण पश्चाताप हा विषय शिकवला आणि जसं जसं ते शिकवत जाते तसं तसं आम्ही तो पश्चाताप करत गेलो आणि त्यावेळी आम्ही खऱ्या रीतीने प्रभूच्या जवळ जात गेलो पूर्ण. आणि त्यामुळे आम्ही जसं सांगाल तसा पश्चाताप केला. त्यानंतर पवित्र आत्मा आपल्यासोबत कसा राहतो, आपल्यासोबत कसं काम करतो पवित्र आत्म्याला आपण कसं बोलवू शकतो, आपल्यामध्ये कसा तो स्थिर राहू शकतो, ह्यासाठी आम्ही शिकलो आणि त्यानुसार चालत गेलो. पित्याचे हृदय, आपण पित्यामध्ये ख्रिस्तामध्ये कोण आहोत, आपलं त्यांच्याशी नातं काय, आपण कसं पित्यासोबत राहिलं पाहिजे, रिलेशन काय पित्यासोबत, कसं पित्याला मागितलं पाहिजे, ह्या गोष्टी पूर्णपणे शिकलो आणि त्यानुसार चालत गेलो पूर्ण. युद्ध, आता आत्मिक युद्ध, ज्यावेळेस आम्ही वचन ऐकायचं त्यावेळेस आम्हाला वाटायचं की आत्मिक युद्ध म्हणजे कसं लढायचं. समोरून तर कोणी व्यक्ती येत नाही,
त्याच्यासमोर काय काठी घ्यायची, तलवार घ्यायची की काय घ्यायचं असं वाटायचं. पण ज्यावेळेस आत्मिक युद्ध हे आम्हाला माहिती झालं, आत्मिक युद्ध हे वचनानुसार लढायचं आणि ज्यावेळेस आपण वचन घेऊन आपण प्रार्थना करतो त्यावेळेस आपलं आत्मिक युद्ध आपण लढू शकतो हे आम्हाला पूर्णपणे त्यातून माहिती झालं. आणि आम्ही त्या बायबल स्कूलमधून ह्या सर्व गोष्टी शिकलो आणि आम्ही आता पित्यासोबत चालत आहोत त्यासाठी, आणि आम्ही पूर्ण प्रभूमध्ये स्थिर आणि प्रेज लॉर्ड. प्रियांनो, टाळ्या वाजूया ताईंसाठी. मेन प्रभू खूप चांगला आहे प्रियांनो. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर तुमचा उपयोग करो. जसं तुम्ही विश्वासामध्ये जसं विषय तुम्ही शिकत आहात, पाप पश्चातापाबद्दल, आत्मिक युद्ध शिकत आहात, तुमच्या जीवनामध्ये जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये तुम्ही चांगले काय म्हणतात ते चांगले एक योद्धे म्हणून देवाच्या राज्यासाठी तुम्ही परमेश्वर तुमचा उपयोग करू. हालेलुया. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रियांनो, आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये साई कांबळे आहेत. सिस्टर साई कांबळे कोल्हापूर या ठिकाणाहून आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो ते आपले साक्ष देतील. सई कांबळे, सई कांबळे. सिस्टर सई कांबळे. ओके, नाही आहेत. पण प्रियानो, सई कांबळे कोल्हापूर या भागातून ते आहेत. त्यांनी देखील आपलं बेसिक बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. देवबाप त्यांना आशीर्वादित करो. आपण पुढची साक्ष घेऊया. आपल्यामध्ये ब्रदर दत्तात्रय चोपडे आहेत कोल्हापूर या भागातून. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष थोडक्यामध्ये देतील. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. माझं नाव दत्तात्रय चोपडे, राहणार कोल्हापूर. माझ्या पास्टरांचे नाव आहे पास्टर शरद जाधव. माझी साक्ष अशी आहे की मी देवामध्ये विश्वासू नव्हतो. तेव्हा माझं जीवन हिंदू कुटुंबात नव्हतं आणि माझ्या जे जीवनामध्ये म्हणजे देवाचं वचन नव्हतं. त्यावेळेला मी जगिक जगिक रित्या वागत होतो आणि आमच्या घरामध्ये मूर्तीपूजा जास्त प्रमाणात होते आणि आमच्यात ती देवदासी असल्यामुळे तिच्या मागणं मी फिरत होतो आणि तिच्या मागणं फिरत असताना ते जोगवा मागणं आणि तिच्या मागणं ते डोक्यावर जग घेऊन फिरणं, त्या सगळ्या गोष्टी करत होतो. आणि येशू ख्रिस्ताचं वचन माझ्या कानावर जसं पडलं तसं मी देवाकडे वळलो आणि देवानं माझा स्वीकार केला आणि मी देवाचा स्वीकार केला आणि मला देवाचं खरं गुज कळालं आणि खरा जिवंत देव कळाला. आणि येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे हे मला कळाल्यानंतर मी देवाला स्वीकारलं आणि देवाने माझा स्वीकार केला आणि देवा माझ्या जीवनामध्ये अधिक वचन पुरवठा करत आहे. ते म्हणजे बायबल स्कूल, जे BFC बायबल स्कूल आहे. ते बायबल स्कूल ऑनलाईन होणार होतं. ते पास्टरने मला सांगितले की तू बायबल स्कूलला ऍडमिशन घे आणि ऍडमिशन घेतल्यानंतर मला आनंद झाला की देवा पण ते माझ्या जीवनामध्ये BFC बायबल स्कूल मार्फत जे वचन दिलं त्याबद्दल देवाचा मी आभार मानतो आणि BFC बायबल स्कूलचा मी सर्व स्टाफचा आभार मानतो. आणि दादाने जे वचन आम्हाला सांगितलं की शांत वेळ कसा करावा, त्या टाइम टेबलनुसार देवापानं आमच्यामध्ये जीवनाचं रहस्य म्हणजे जीवन कसं जगावं हे दाखवून दिलं, याबद्दल आभार मानतो. आणि जे देवाने दादाने सांगितलं होतं की जे विश्वासाचं मूल्य आहे ते मूल्याचा वापर म्हणजे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे, ते कसं असलं पाहिजे ते सुद्धा देवापानं त्या वचनाद्वारे आम्हाला देऊ केलं आणि आमच्या अंतकरणात रुजवलं. यामध्ये देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा बायबल स्कूलचं मी BFC बायबल स्कूलचा आभार मानतो. आणि देवापानं सर्व स्टाफ आमच्यामध्ये देवापानं आशीर्वादित केला आणि जे आमच्यामध्ये जे माध्यम होतं ते BFC बायबल स्कूलचं की देवाचं वचन आमच्यावर पोचावं आणि आम्ही ते वचन घेऊन इतरांना सांगावं, शिष्य बनण्याचा आम्हाला देवापानं अधिकार दिला. त्याबद्दल देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो आणि सर्वांचं मी आभार मानतो. आमेन. आपण टाळ्या वाजूया त्यांच्या साक्षीसाठी.
प्रभू खूप चांगलं आहे प्रियानो. आणि देवाच्या वचनाद्वारे आपल्याला ख्रिस्त अधिक समजतो आणि देवाच्या वचनामध्ये देवाची ओळख आपल्याला जास्त होते. आणि जे ब्रदर आहेत दत्तात्रय चोपडे, ते कोल्हापूर भागातून आहेत. त्यांनी देखील काम करून सकाळी ते ड्युटीवर जातात, रात्री उशिरा येतात, पण तरी देखील त्यांनी हे ऑनलाईन बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे, वेळातला वेळ काढलेला आहे आणि देवाच्या वचनामध्ये ते भक्कम त्यांचं जीवन बनवत आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये ब्रदर धनंजय परदेशी आहेत. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील आणि थोडक्यामध्ये देतील. प्रेज लॉर्ड सगळ्यांना. मी धनंजय परदेशी. मी बायबल फेलोशिप दानोरी येथून आहे आणि या चर्चमध्ये मी लीडर आहे. मी स्वतः जॉब करतो. जवळजवळ 8 तास 10 तासाचा जॉब असते. त्या व्यतिरिक्त माझं जाण्या येण्यामध्ये मला 1.5-2 तासाचा वेळ लागतो. पण या सर्व व्यस्ततेमधनं मी या बायबल स्कूलमध्ये शिक्षण होतं, जे राज्याधिकाराचं शिक्षण आपल्या बायबल स्कूलनी जे अरेंज केलं होतं त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता. मी यापूर्वीही 4थ्या बॅचला देखील याचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यस्ततेमुळे मला ते मध्येच सोडावं लागलं. आणि यावेळेस मी 8व्या जी बॅच आहे त्यामध्ये मी याचा उत्तम प्रकारे लाभ घेतला. हे शिक्षण माझ्यासाठी खूप आशीर्वादाचं झालं. जे वेगवेगळे विषय वेगवेगळ्या शिक्षकांनी शिकवले त्याद्वारे मी माझा पाया खूप मजबूत असा बनवू शकलो. वेगवेगळ्या गोष्टी मी नवीन गोष्टी त्याच्यामध्ये शिकलो. आणि विशेष करून मला जे दैवी ओळंबाचं शिक्षण झालं, जे सिस्टर अमोंगलानी घेतलं, ते मला खूप आशीर्वादाचं झालं. मी या शिक्षणाद्वारे माझ्या सेवेमध्ये मी खूप चांगल्यापैकी भर घालू शकलो. चांगल्या माझ्या विषयांमध्ये जे बायबलचं शिक्षण होतं त्याच्यामध्ये मी चांगला वाढलो. शिक्षणामध्ये तर मला बऱ्याचशा गोष्टींचा मला खूप फायदा झाला आणि या सर्वद्वारे मी खूप आशीर्वादित झालो. हे शिक्षण ज्या शिक्षकांनी दिलं, मी प्रत्येक शिक्षकाचे मी आभार मानतो. तसंच मी पास्टर सुही साबळेंचे आणि रेचल साबळेंचे मी आभार मानतो. मी सिस्टर वंदनांचे आभार मानतो. मी ब्रदर महेशचे आभार मानतो. या सर्वद्वारे मी खरंच आशीर्वादित झालो. आणि मी उत्तेजन देऊ इच्छितो की बाकीचे जे लोक जे ऐकत आहेत आणि ज्यांनी अजून या शिक्षणाचा फायदा घेतला नाही, त्या प्रत्येकाने या शिक्षणामध्ये नक्की सहभाग घ्यावा आणि या स्वतःला मजबूत करण्यासाठी, देवाच्या वचनामध्ये वाढण्यासाठी या सर्वाचा फायदा करून घेऊया. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. प्रियानो, दादा जॉब करतात, बाहेर असतात, ट्रॅव्हलिंग खूप करतात. हे सगळं ट्रॅव्हलिंग करून, प्रवास करून देखील त्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. देवबाप त्यांना आशीर्वादित करो. आणि मला माहित आहे की त्यांना देवाच्या वचनाची भूक आहे आणि त्यांनी 4थ्या बॅचमध्ये ऍडमिशन घेतलं होतं, पण काही कारणास्तव कंप्लीट करू शकले नाही. पण परत एकदा पुन्हा त्यांनी ऍडमिशन घेऊन हे ऑनलाईन बेसिक बायबल स्कूल पूर्ण केलं. देवाच्या नावाला धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करू. हालेलुया. आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये सिस्टर उल्का बोर्डे आहेत पुणे या ठिकाणावरून. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील. सिस्टर उल्का बोर्डे. आवाज येतो ना माझा? माझे नाव उल्का बोर्डे. मी पुण्याचे आहे. प्रथम मी सर्वांचे आभार मानते की सर्व स्टाफ आणि आमचे पास्टर रेचलताई ह्या सर्वांचे मी आभार मानते की त्यांनी फार छान रीतीने आम्हाला हे शिक्षण दिले. आणि ह्या शिक्षणामुळे मला खरं ख्रिस्ती जीवनाचा पाया काय असतो त्याच्यामुळे ज्ञान मिळाले. आणि हे व्हिडिओ जसजसे मी पाहत गेले तसतसे ते खूप आवडू लागले आणि मला त्याची आवड निर्माण झाली. मी कधीच थकले नाही आणि नियमित हा अभ्यास करीत गेले. आणि ह्यामुळे ऑनलाईन बायबल स्कूलचा अभ्यास, मराठी अभ्यास मी पूर्ण केलेला आहे. आणि ह्या व्हिडिओमुळे माझे खरोखर जे आंतरिक बदल जे झालेला आहे की तर मी जास्त देवाच्या सानिध्यात आले. आणि ह्या व्हिडिओ म्हणून मी देवाला धन्यवाद देते. आणि त्यांनी मला ह्याच्यामुळे मी पुष्कळ आशीर्वादित झाले.
खरं हे व्हिडिओ पाहत असताना प्रत्येक विषयाचं जे ज्ञान मिळालं त्यामध्ये मला शांत वेळ हा एक विशेष आवडला. कारण काय की त्यामुळे जगिक गोष्टींचा म्हणजे सांसारिक चिंता काळजी ह्यांचं सर्व जो काही विचार असतो तो थोड्या वेळ बाजूला ठेवून आपण आध्यात्मिक ज्ञानात जाऊन परमेश्वराचे वचन वाचणे एकांतात बसणे हे केवळ बंद खोलीमध्ये जाऊन देवाचे वचन मनन करणे वाचणे देवाशी संवाद साधणे आणि त्याच्याबरोबर बोलणे हे आपण एकांतात राहूनच हे करू शकतो. आणि त्यामुळे मला ह्या शांत वेळेमुळे पुष्कळ उपयोग झाला आणि ह्याबद्दल मी देवाला धन्यवाद देते आणि त्याचे उपकार मानते की मला अजूनही पण ह्यामध्ये इंटरेस्ट आहे की जसं हे मी अभ्यासात माझी मी केला त्यामध्ये मला हे विषय फार फार आवडले आणि मी खरोखर सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते देवाला. आमेन. साठी आमेन. प्रियानो, देवाला धन्यवाद आंटींसाठी की या वयात देखील देवाच्या वचनाचा ते अभ्यास करत आहे. त्यांनी सर्व व्हिडिओ पाहिलेले आहेत, सर्व एक्झाम वेळेवर दिलेले आहेत आणि प्रभूसाठी देवाच्या वचनासाठी ते भुकेले आहेत. आणि प्रियानो, त्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे. मी वय सांगणार नाही त्यांचं, बट देवाला धन्यवाद त्यांच्या जीवनासाठी. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करो. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रियानो, आपण पुढची साक्ष ऐकूया. आपल्यामध्ये सिस्टर माऊली गायकवाड आहेत. मी त्यांना विनंती करतो ते आपली साक्ष देतील. ते हैदराबाद या ठिकाणाहून आहेत. सिस्टर माऊली गायकवाड. प्रेज द लॉर्ड. आवाज येतो का दादा? येस येस. सर्वांना प्रेज द लॉर्ड. आणि देवाचे मी आभार मानते या बायबल स्टडीसाठी, कारण की खरोखरच घरी बसून आपण हे बायबल स्कूल शिकू शकतो याचा अनुभव आलेला आहे मला. आणि मला ही संधी भेटली की या बायबल स्कूल मधून देव वचनांचा मला बराच अभ्यास झालेला आहे. आणि मला एक मी सांगते की जी पहिली बॅच होती कोविड मध्ये निघालेली, त्या फर्स्ट बॅचची सुद्धा मी विद्यार्थिनी होते आणि हे मी दुसऱ्या वेळेस पुन्हा एकदा ऍडमिशन घेतलेलं आहे या बायबल स्कूलमध्ये. आणि खरोखरच या बायबल स्टडी जे काही आम्ही केलेलं आहे, बराच काही वचनांचा आम्हाला अभ्यास झालेला आहे आणि विश्वासामध्ये अधिक आणि अधिक भर पडलेली आहे. देवाचं वचन अगदी डीप पर्यंत शिक्षण प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला दिलेलं आहे. त्याबद्दल खरंच मी सर्वांचे आभार मानेल. महेश दादांचे आभार मानते, आमच्या ग्रुप लीडर एलिझाबेथ सिस्टर त्यांचे मी आभार मानते, वंदना त्यांचे आभार मानते आणि पूर्ण स्टाफ पूर्ण टीमचे मी धन्यवाद बोलते की अगदी सुंदर रीतीने आमच्यापर्यंत हे शिक्षण पोहोचलेलं आहे. आणि खरंच या शिक्षणाच्या द्वारे आम्ही वैयक्तिकरित्या आणि माझं सर्व कुटुंब हे आशीर्वादित झालेलं आहे आणि अधिक आणि अधिक आध्यात्मिक वाढ आमची होत गेलेली आहे यामध्ये. त्यासाठी खरंच परमेश्वराला धन्यवाद देते आणि आपल्या सर्व टीमला आणि त्याचप्रमाणे पास्टर सुधीर पार्क साहेब आणि रेचल ताई यांनाही मी धन्यवाद देऊ इच्छिते की सुंदरशी ही जी ऑनलाईन योजना त्यांनी कल्पना केलेली आहे की आम्ही हे ऑनलाईन शिक्षण पूर्ण करू शकतो, पूर्ण बायबल स्टडी. त्याबद्दल खरंच त्यांना सुद्धा मी धन्यवाद देते आणि सर्व टीमचे मी पुन्हा एकदा आभार मानते. देवाला धन्यवाद. थँक्यू. ठिकाण राहतात आणि ते मराठी बोलतात आणि देवाच्या वचनाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, देवबाप तुमचा वापर करो देवाच्या राज्याच्या वाढीसाठी. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रियानो, आपण पुढची 1-2 साक्ष आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये सिस्टर सई कांबळे आहेत, ते जॉईन झालेले आहेत. मी विनंती करतो सिस्टर सई कांबळे यांना ते आपली साक्ष देतील. ते कोल्हापूर या भागातून आहेत. प्रेज द लॉर्ड. मी
सई कांबळे कोल्हापुरातून बोलत आहे. पास्टर शरद जाधव यांच्या मंडळीतून मी बोलत आहे. मी आता 12वीत शिकत आहे आणि माझी साक्ष म्हणजे की मला पुण्याला बायबल स्कूलसाठी यायचं होतं, पण काही कारणांमुळे यायला जमलं नाही. पण पास्टर सुधीर साबळे यांनी जे ऑनलाईन बायबल स्कूल घेतलं त्यामध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. बायबलमध्ये खूप टॉपिक्स माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या जीवनात आले, देवाने ते दिले. त्यातील माझा फेवरेट टॉपिक म्हणजे विश्वास हा होता, की देवावर आपण विश्वास कसा ठेवला पाहिजे, का ठेवला पाहिजे, त्यातून आपलं तारण होते. आणि त्यात एक छोटस उदाहरण म्हणजे एक वचन सांगितलं होती की रक्तस्रावी स्त्रीने जसं देवाच्या गोंड्याला शिवल्यानंतर तिला जो विश्वास होता की माझा पूर्ण आजार बरा होणार, तसा आपण तो विश्वास देवावरती दाखवला पाहिजे, त्यामुळे आपलं तारून होऊ शकतं. आणि तसंच मी पास्टर सुधीर साबळे यांनी मला ऑनलाईन बायबल स्कूल करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या स्टाफचे खूप खूप आभार. धन्यवाद. बायबल स्कूल करता येत नाही तर येता येत नाही, पण देवाचं वचन प्रियांनो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो आणि तुमचा उपयोग त्याच्या राज्याच्या वाढीसाठी करो. आपण एक शेवटची साक्ष घेणार आहोत. लिस्ट आपल्यामध्ये सिस्टर सिल्विया परदेशी मी विनंती करतो, ते पुणे या ठिकाणी आहेत, ते थोडक्यामध्ये आपली साक्ष देते. प्रेज गॉड सर्वांना. मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. ही साक्ष देण्याची संधी देवबापाने मला दिलेली आहे. विशेष करून हे बायबल स्कूल करत असताना देवाने मला सहाय्य केलं. माझं नाव सिल्विया परदेशी, मी बायबल फेलोशिप सेंटर या ठिकाणामध्ये आहे आणि पास्टर सुधीर साबळे माझे पास्टर मेंटर आहेत आणि देवाला धन्यवाद देते. आम्ही अगोदरच्या बॅचला देखील इथे ऍडमिशन घेतलं होतं, परंतु आम्हाला पॉसिबल झालं नाही. पण देवबापाने ह्यावेळेस आम्हाला सहाय्य केलं की आम्ही हे बायबल स्कूल पूर्ण करू शकलो. देवाला धन्यवाद देते. परत एकदा सगळे विषय हाताळत असताना देवबापाने एक नवीन नवीन गोष्टी परत ह्या विषयांच्या द्वारे शिकवल्या. देवबाप विश्वासामध्ये अजून बळकट करत गेला, वचनामध्ये बळकट करत गेला, आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये परमेश्वर बळकट करत गेला. मी देवबापाला खरंच धन्यवाद देते. आणि जरी आम्ही सेवा करत असलो तरी सेवा करत असताना नाही का, जेव्हा वचन आम्ही परत परत अभ्यास करतो तेव्हा आमची आत्मिक बांधणी होत असते आणि देवाने मला ती कृपा पुरवली. सर्व आदर मी देवबापाला देते. माझ्या स्टाफ एलिझाबेथ ताई होत्या, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. महेश दादानी आम्हाला जेव्हा ऑनलाईन आम्हाला काही टेक्निकल अडथळे यायचे त्यांनी आम्हाला सहाय्य केलं. आणि सर्वात महत्वाचं मी देवाला धन्यवाद देते आमच्या दादा ताईंसाठी की ज्यांनी हा कोर्स आम्हाला घर बसल्या उपलब्ध करून दिला. मी देवाचे मनापासून आभार मानते. सर्व स्टाफचे देवाला धन्यवाद देते प्रत्येकाच्या जीवनासाठी. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ताई. आपण टाळ्या वाजूया सिल्विया ताईसाठी. प्रभूला धन्यवाद त्यांच्या जीवनाबद्दल. प्रियानो, आमच्या चर्चमध्ये ते सेल ग्रुपचे मेनली असे लीडर आहेत आणि भरपूर मॅनेजमेंट करतात. प्रभूला धन्यवाद की एवढं सगळं करत असताना देखील त्यांची जी उत्सुकता आहे देवाच्या वचनाबद्दल, देवाचं वचन जाणून घेण्यासाठी आणि जी भूक आहे प्रियानो देवाच्या वचनासाठी, जसं धनंजय परदेशी दादा आणि ताई हे दोघं जण मिळून देवाची सेवा करतात, काम करतात, देवाची सेवा करतात आणि प्रियानो देवाचं वचन ते शिकण्यासाठी ते हमेशा तयार असतात. आणि प्रभू त्यांना आशीर्वादित करो, त्यांच्या फॅमिलीला, त्यांच्या कुटुंबाला प्रभू त्यांचा वापर करो देवाच्या राज्यासाठी. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रियानो, आपण ही वेळ घेऊया. भरपूर लोकांनी आपलं ऑनलाईन बेसिक बायबल स्कूल पूर्ण केलेलं आहे, पण सगळ्यांची आपण साक्ष घेऊ शकत नाही. पण आपण ज्यांनी केलेलं आहे त्यांची आपण फक्त नावं डिक्लेअर करणार आहोत. आणि मी विनंती करतो यावेळेला आपल्यामध्ये सिस्टर माधुरी पाटोळे आहेत. मी त्यांना विनंती करतो ते पुढच्या वेळेमध्ये ते आपल्याला चालवतील. का नाही आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रियांनो, ज्या ब्रदर आणि सिस्टरांनी बायबल स्कूल पूर्ण केले आहे, त्यांची ही बेसिक बायबल स्कूल ज्यांनी पूर्ण केलं आहे त्यांची नावं मी आता जाहीर करणार आहे. सिस्टर सिसिलिया जाधव पुणे, सिस्टर सुनंदा जाधव पुणे, ब्रदर धर्मराज पाटील चोपडा, सिस्टर मृणालिनी हिवाळे पुणे, सिस्टर प्रेरणा कोरे नवी मुंबई,
सिस्टर सुमन कुरणे, शिरोळ, कोल्हापूर. ब्रदर राहुल बनसोडे, संगमनेर, अहमदनगर. सिस्टर अरुणा कुप्पनवार, मिरज, सांगली. सिस्टर वसुधा कुरणे, शिरोळ, कोल्हापूर. सिस्टर शालिनी लोखंडे, मालेगाव. ब्रदर दीपक शिरीष सागर, पुणे. सिस्टर सिल्विया परदेसी, पुणे. सिस्टर क्रांती नेवकर, धुळे. ब्रदर रमेश आवळे, पुणे. ब्रदर रितेश पटेकर, पुणे. सिस्टर अलिशिबा कांबळे, कोल्हापूर. सिस्टर वैशाली जाधव, कोल्हापूर. ब्रदर प्रणव माळी, चोपडा. सिस्टर मनीषा कांबळे, कोल्हापूर. सिस्टर स्वाती पठारे, सिस्टर स्वाती पाथरे, धुळे. ब्रदर जयसिंग विठ्ठल जाधव, जुन्नर, पुणे. सिस्टर ममता सोनार, चोपडा. सिस्टर रुपाली तांबे, अहमदनगर. सिस्टर मेघना भस्मे, मुंबई. या सर्वांनी बेसिक बायबल स्कूल पूर्ण केलेला आहे असं मी जाहीर करते. आणि मी एक उत्तेजन देऊ इच्छिते प्रियांनो, की परमेश्वराने ह्या बायबल स्कूलद्वारे तुम्हाला ज्या वचनाद्वारे तयार केलेलं आहे, म्हणून तुम्ही इथेच थांबू नका. प्रियांनो, तर ही शिकवण आणि हे ज्ञान इतरांपर्यंत घेऊन जा. 30 पट नव्हे, 60 पट नव्हे, तर 100 पट पीक काढणारे व्हा. तुम्ही शिष्य बनलेले आहात. आता तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही जाऊन शिष्य बनवायचे आहे. हालेलुया. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी परमेश्वर तुम्हाला कृपा पुरवो. गॉड ब्लेस यू ऑल. पुन्हा एक वार सर्वांचे खूप खूप अभिनंदन. थँक्यू. थँक्यू ताई. प्रियांनो, या सर्व साक्षींसाठी आणि आलेल्या वचनासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवणार आहोत. हालेलुया. आमेन. प्रियांनो, आपण धन्यवाद देऊया देवाला, धन्यवादाची प्रार्थना करूया. जे देवाचं वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि ज्या साक्षी झालेल्या आहेत प्रियांनो, सगळ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने ज्या साक्ष घडवलेल्या आहेत, ज्या ज्या लोकांनी येऊन ऑनलाईन येऊन जे साक्ष दिलेले आहेत, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. सर्व गोष्टीसाठी, सर्व साक्षींसाठी आणि आलेल्या वचनासाठी आपण धन्यवादाची प्रार्थना करणार आहोत. आणि आपल्यामध्ये सिस्टर एलिझाबेथ सिस्टर आहेत, मी त्यांना विनंती करतो ते धन्यवादाची प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना आपण प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, स्तुति राजा, धन्यवाद करते प्रभु जी, आपके नाम की हम महिमा करते प्रभु. राजाओं के राजा, सेनाओं के परमेश्वर, धन्यवाद देते प्रभु. धन्यवाद परमेश्वर, इस पूरे सत्र को प्रभु जी आपने अच्छी रीति से चलाया प्रभु. सभी को जुड़ने के लिए सहायता मदद किया परमेश्वर. सभी चीजें अच्छी तरह से होने के लिए आपने सहायता किया प्रभु. धन्यवाद देते प्रभु. धन्यवाद करते परमेश्वर. आराधना टीम के लिए हम धन्यवाद देते प्रभु जी. सब वचन के लिए हम धन्यवाद करते प्रभु. सारी टेस्टमनीज के लिए हम धन्यवाद देते प्रभु जी. धन्यवाद करते परमेश्वर, आपने ये प्रोग्राम आशीर्वादित किया प्रभु जी, उसके लिए हम धन्यवाद करते प्रभु जी. सारा मान महिमा गौरव आपको देते. प्रार्थना हमारे सामर्थ्य प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते. आमेन, 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 आमेन. थँक्यू ताई. प्रियांनो, ही वेळ घेऊया आणि जे सर्व विद्यार्थी ज्यांनी पूर्ण केलेलं आहे ऑनलाईन बेसिक बायबल स्कूल, त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत, त्यांच्या जीवनासाठी. जसं देवाचं वचन सांगतं, येशूने बोललेलं आहे, तुम्ही सर्व जगात जाऊन काय करा, तुम्ही सुवार्ता सांगा, तुम्ही शिष्य बनवा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही बाप्तिस्मा द्या आणि जे काही मी तुम्हाला शिकवलंय ते त्यास पाळावयास शिकवा आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. तर प्रियांनो, ही वेळ घेऊया आणि आपण सर्वांसाठी जे आलेले, जे जॉईन झालेले आहेत आणि ज्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि मी विनंती करतो पास्टर सुधीर साबळे आणि पास्टर रिचल साबळे यांना की इथून पुढच्या वेळेमध्ये चालू होतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ते प्रार्थना करतील. प्रेज द लॉर्ड. पुन्हा सर्वांना अभिनंदन आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद. मी आयपॅड मधून बाहेर निघालोय, मोबाईल मध्ये जॉईन झालेलो आहे. या वेळेला आपण प्रार्थना करणार आहोत आणि रेचल ताई तुमच्या सर्वांसाठी प्रार्थना करेल. एक लक्षात ठेवा, फार सुरेखरित्या माधुरी त्यांनी सांगितलं की आपण फळ देणारे लोक बनणार आहोत आणि आमचं फळ टिकावं, असं टिकणारं फळ आम्ही देऊया, कारण प्रभू आम्हाला ते त्याच्या धार्मिकतेचे वृक्ष बनवलेलं आहे. प्रभू तुम्हाला सहाय्य करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. प्रत्येक स्टुडंट साठी आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू.
प्रभू त्या प्रत्येकाला प्रभूजी तू कृपा दिली, सहाय्य केलं प्रभूजी हे कोर्स कंप्लीट करण्यासाठी. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आई पुढं प्रभू तू सहाय्य करणार आहे, कृपा देणार आहे प्रभूजी. आज येशूच्या नावामध्ये प्रभूजी आम्ही प्रत्येक प्रभूजी प्रभू भाव बहिणींना प्रभूजी तुझ्या हातात समर्पित करतो प्रभूजी. आणि प्रभूजी तुझी सेवा करण्यासाठी प्रभूजी, शिष्य घडवण्यासाठी प्रभू आम्ही त्यांना रिलीज करतो प्रभूजी. येशूच्या नावामध्ये त्यांना तू सहाय्य कर, पवित्र आत्मा तुझं मार्गदर्शन तू त्यांना कर प्रभू. आम्ही प्रार्थना करतो त्यांचा वापर तुझ्या गौरवासाठी तू करून घे प्रभूजी. आणि अनेकांना प्रभूजी तुझ्याकडे आणण्यासाठी, शिष्य बनवण्यासाठी प्रभू तू त्यांचं सहाय्य कर आणि याद्वारे होऊ दे तुझं गौरव प्रभूजी. प्रभू आम्ही प्रार्थना करतो येशूच्या नावात प्रभूजी सर्व स्टाफसाठी प्रभू, त्यांच्या जीवनासाठी, त्यांच्या समर्पणासाठी, त्यांच्या कष्टासाठी प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. त्यांना देखील आम्ही आशीर्वादित करतो प्रभूजी. होऊ दे आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव. आम्ही प्रत्येक प्रभूजी भाऊ बहिणींना आशीर्वादित करतो प्रभूजी. त्या प्रभू जे काय त्यांची गरज असेल आज खोलवरची प्रभू ती तुला माहित आहे. पवित्र आत्मा तू तिथं स्पर्श कर, त्यांना तू कृपा दे प्रभूजी. त्यांच्या अशक्तपणामध्ये तू त्यांना सहाय्य कर प्रभूजी. आम्ही तुला धन्यवाद देतो, पुन्हा एकदा तुझी स्तुती करतो प्रभूजी. सर्व गौरव महिमा आम्ही तुला देतो, येशूच्या नावात मागतो. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. सर्वांना प्रभू आशीर्वादित करो. थँक्यू. आमेन आमेन. प्रेज लॉर्ड. थँक्यू पास्टर. प्रियानो ही वेळ घेऊया आणि धन्यवाद ज्यांनी आपले साक्ष दिलेले आहेत, ज्यांनी जॉईन झालेले आहेत. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो, तुमचा वापर त्याच्या देवाच्या राज्याच्या वाढीसाठी तो करो. आणि प्रियानो तुम्ही शिष्य बनत आहात, पण तुम्ही इतरांना शिष्य बनवणारे देखील आहात. हालेलुया. प्रियानो ही वेळ घेऊया आणि आपण वोट ऑफ थँक्स करणार आहोत. आणि आपल्यामध्ये सिस्टर वंदना अवसरमल आहेत. आपल्याला माहिती आहे सिस्टर वंदना अवसरमल जे हे लीडर आहेत ते ऑफलाईन बायबल स्कूल मध्ये देखील चालवतात आणि ऑनलाईन बायबल स्कूल देखील चालवतात. ते आमचे लीडर आहेत. का नाही ते समर्थ असताना आपण त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया ही वेळ त्यांच्या हातात. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि जे विद्यार्थी त्यांनी त्यांचं बायबल स्कूल कंप्लीट केलेलं आहे त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. आणि निश्चितच तुम्ही जाऊन शिष्य बनवणार आहात, कारण देवाचं वचन सांगतं जे कार्य प्रभू आरंभतो ते तो शेवटास नेतो. आणि तुमच्यामध्ये पडलेलं जे बीज आहे नाही का, ते असंच जाणार नाही, तर ते अधिक फळ देणार आहे आणि प्रभू ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कृपा देणार आहे. तर धन्यवाद. ह्यावेळेस विशेष करून मी धन्यवाद देणार आहे देवाचे सर्वप्रथम की देवानी हे पूर्ण करण्यासाठी सहाय्य केलेलं आहे. जसं प्रभूचं वचन सांगतं, मनात योजना करणे मनुष्याकडचे आहे, पण जीवने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे. आणि प्रभूने आपल्याला हे उत्तर दिलेलं आहे, म्हणून आपण प्रभूला धन्यवाद देऊया. त्याचबरोबर आमच्या चर्चमध्ये ह्या बायबल स्कूलसाठी नेहमी प्रार्थना होते. अत्यंत म्हणजे सकाळपासून प्रार्थना असतात. आणि प्रेयर ग्रुपचे जे आमचे योद्धे आहेत त्यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आमच्या चर्चच्या कमिटीसाठी धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आमच्या चर्चच्या सगळ्या मेंबर्ससाठी सुद्धा की जे या पूर्ण बायबल स्कूलला प्रार्थनेमध्ये उचलून धरतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या रीतीने ते मदत सुद्धा करतात, त्यासाठी धन्यवाद. त्याचबरोबर आमची फक्त हे जे कार्य आहे कोणी एकटं व्यक्ती करत नाही, तर ह्याच्या पाठीमागे खूप मोठी टीम आहे. आणि त्याच्यामध्ये महत्वाची आमची कोर टीम आहे, ज्याच्यामध्ये पास्टर सुधीर आहेत, पास्टर रेचल आहेत, पास्टर अभिषेक आहेत, पास्टर ग्रेस आहे, पास्टर जॉय अंग्रे आहेत, ब्रदर महेश गायकवाड आहे नाही का. आणि हे कोर टीम जे आहे हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करते हे कसं चालवलं पाहिजे. तर त्यासाठी आम्ही कोर टीमचे मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर तो आपल्या सर्वांबरोबर जे स्टाफ आमचे सहभागी असतात त्यांचे देखील मनापासून आभार. जसं ब्रदर आशिष लोखंडे आहेत, ते सांगली या ठिकाणामधून आहेत. अनिल औचित्य आहेत, ते अंबेजोगाई मधून आहेत. स्तवन जाधव कोल्हापूर मधून आहेत. जॉय अंग्रे पुण्यामधून आहेत. ब्रदर महेश गायकवाड पुण्यामधून आहेत. आमची सिस्टर प्रतिभा तांबे अहिल्यानगर या भागातून आहेत. पूनम सिस्टर कोल्हापूरमधून आहेत. सिस्टर माधुरी पाटोळे पुण्यामधून आहेत. शिला सिस्टर पुण्यामधून आहेत. एलिझाबेथ सिस्टर पुण्यामधून आहेत. सिस्टर रेबेका सुद्धा आमच्याबरोबर आहेत आणि तेच पुण्यामधून आहेत. अशी ही पूर्ण टीम जी आहे वेगवेगळ्या रीतीने आपल्या सर्वांपर्यंत वेळोवेळी मार्गदर्शन करते, आपल्यापर्यंत पोहोचते. आणि ह्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट की आपल्याला एकत्र जुळण्यासाठी आमची मीडिया टीम जी आहे, तर आमच्या मीडिया टीमचे देखील मनापासून आम्ही आभार मानतो की तुम्ही तुमचा वेळ ह्या ठिकाणामध्ये देता आणि आम्हाला सहकार्य करतात, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक विनंती करेल की जसं एक सिस्टर साक्षीमध्ये म्हटल्या की काही पैसे न देता आम्हाला हा बायबल स्कूल फ्रीमध्ये मिळालेला आहे. निश्चित हा बायबल स्कूल फ्री यासाठी केलेला आहे की जे लोक घरामध्ये आहेत ज्यांना पैशाशिवाय
कठीण आहे करणं, नाही का. तर अशांसाठी हा बायबल स्कूल आम्ही केलेला आहे की प्रत्येक व्यक्ती जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्यांनी उत्तम शिष्य बनावं. पण ह्याच्यासाठी एक मोठा खर्च देखील आहे, नाही का. आणि हा वेगवेगळ्या रीतीने प्रभू आमच्यासाठी उभा करतो. पण जर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी व्हावं, तर तुम्ही फायनान्शियल रीतीने बायबल फेलोशिप सेंटर बरोबर सहभागी होऊ शकता, फायनान्शियल रीती मदत करू शकता आणि निश्चित आपण हे शिष्यत्वाचं काम पुढे नेऊ शकू. तर तुम्ही निश्चित, जर तुम्हाला फायनान्शियल मदत करायची तर तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकता आणि आमच्यावर संबंध राखू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या लवकरच दिवसामध्ये आम्ही हिंदी बायबल स्कूल सुद्धा सुरू करणार आहोत. तर आम्हाला प्रार्थनेची गरज आहे, हिंदी क्षेत्रामध्ये खूप गरज आहे, हे बायबल स्कूल जायला पाहिजे. तर त्यासाठी देखील तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये लवकरच आम्ही मराठी बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो की ह्या बायबल स्कूलसाठी प्रार्थना पण करा. आणि जर तुम्हाला असं वाटतं की जसे तुम्ही तयार झालेले आहात तसं इतरांनी सुद्धा तयार व्हावं, तर तुम्ही देखील ही ॲडव्हर्टाईज जी आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून अनेक लोक ह्या ठिकाणामध्ये सहभागी होतील आणि प्रभूचं कार्य वाढेल आणि शिष्य बनतील. प्रेज द लॉर्ड. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. जे ग्रॅज्युएट झालेले आहेत त्या प्रत्येकाला पुढच्या जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. हालेलुया. आपण टाळ्या वाजवूया ताईसाठी जोरदार. आमेन. हालेलुया. प्रियानो, ते ऑफलाईन बायबल स्कूल आहे, ऑनलाईन बायबल स्कूल आहे, ते सर्व हँडल करतात. आणि प्रभूला धन्यवाद त्यांच्या जीवनासाठी, ताईच्या जीवनासाठी, की आम्हाला एक उत्तम मेंटर आपल्याला दिलेले आहेत. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. प्रियानो, आपण शेवटच्या सत्रामध्ये आहोत आणि प्रभूला धन्यवाद. जो काही आज प्रोग्राम झाला, जे काही साक्षी झाल्या, वचन झालं, वर्शिप झाली, प्रियानो, प्रभूला धन्यवाद सर्व गोष्टीसाठी. टेक्निकल गोष्टीसाठी देखील धन्यवाद. प्रियानो, सर्व गोष्टीसाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया. आणि ही वेळ घेऊया, आपण एक शेवटची प्रार्थना करणार आहोत. आजच्या प्रोग्रामसाठी जे काही झालं त्यासाठी आपण देवाला धन्यवाद देणार आहोत. आणि आपल्यामध्ये सिस्टर पूनम जाधव आहेत कोल्हापूर या ठिकाणाहून. मी त्यांना विनंती करतो ते एक शेवटची प्रार्थना करतील. पिता, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, प्रशंसा करतो, तुझे नाव उंच करतो. परमेश्वरा, या सुंदरशा वेळेबद्दल तुला विशेष प्रकारे धन्यवाद देतो बाप्पा. या संध्याकाळच्या समयी तू आम्हा सर्वांना एकत्र केले, या नेटद्वारे तू आम्हा सर्वांना एकत्र जोडलेस, म्हणून तुला विशेष प्रकारे धन्यवाद देतो बाप्पा. विशेष प्रकारे आम्हाला धन्यवाद देतो आहे परमेश्वरा, की तू आम्हाला हे सर्व स्टुडंट तू देऊ केलेस, म्हणून धन्यवाद देते बाप्पा. हे सर्व स्टुडंट यांनी यशस्वीरित्या परमेश्वरा हे बायबल स्कूल पूर्ण केले आणि ते पूर्ण करण्याकरता बाप्पा तू त्यांना तुझी कृपा आणि दया पुरवलीस आणि विशेष प्रकारे तू त्यांना सहाय्य केलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. विशेष प्रकारे धन्यवाद देतो बाप्पा. आजचा पूर्ण कार्यक्रम बाप्पा तू तुझ्या हातामध्ये घेतला. जो काही ग्रॅज्युएशनचा प्रोग्राम होता परमेश्वरा, तू यशस्वीरित्या पार करण्याकरता आम्हा सर्वांना मदत केली, सहाय्य केले. कोणताही गोंधळ डिस्टर्ब होऊ दिला नाही परमेश्वरा, कोणताही नेटचा प्रॉब्लेम येऊ दिला नाही, म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. परमेश्वरा, यावेळेला जी काही स्तुती आराधना झाली बाप्पा, तू तुझा गौरव आमच्याकडून करून घेतलास आणि त्या स्तुती आराधनेमध्ये परमेश्वरा तू विराजमान झालास. तुझे स्वर्गीय सिंहासन सोडून तू या स्तुती आराधनेमध्ये विराजमान झालास, म्हणून तुला विशेष प्रकारे धन्यवाद देत आहे परमेश्वरा. परमेश्वरा, आमच्यासाठी आमच्या प्रिय पास्टर रेचल आणि पास्टर सुधीर दादा यांच्याकडून जे काही तू बोललास बाप्पा, खरोखर परमेश्वरा त्यासाठी आम्ही विशेष प्रकारे धन्यवाद देत आहे बाप्पा. ते वचन बाप्पा, तू पाठवलेलं जे वचन आहे परमेश्वरा, ते आमच्या जीवनामध्ये कार्य करावे असे कर परमेश्वरा. आम्ही माती होऊन तुझ्या हातामध्ये समर्पित व्हावं, यासाठी परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. मग प्रत्येकाचा तू ताबा घे परमेश्वरा. ते वचन आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करावे असे कर परमेश्वरा. विशेष प्रकारे धन्यवाद देत आहे परमेश्वरा. ज्या काही बायबल स्कूलचे स्टुडंट ज्यांनी हे बायबल स्कूल पूर्ण केलं, त्यांच्या साक्षी झाल्या बाप्पा, त्या प्रत्येकाला तू साक्ष देण्याकरता, तुझा गौरव करण्याकरता सहाय्य केलंस, मदत केलंस. आणि बाप्पा, त्या प्रत्येकाच्या मुखाद्वारे परमेश्वरा तुझा गौरव करून घेतलास, म्हणून विशेष प्रकारे तुला धन्यवाद देते बाप्पा. या प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल तुला धन्यवाद देत आहे परमेश्वरा. परमेश्वरा, अच्छा, या पूर्ण कार्यक्रमाबद्दल तुला धन्यवाद देत आहे. जी टेक्निकल टीम या पूर्ण कार्यक्रमासाठी बाप्पा काम करत आहे बाप्पा, त्यासाठी विशेष प्रकारे धन्यवाद देतो बाप्पा. या टेक्निकल टीमला तू सहाय्य केलंस बाप्पा, तू मदत केलीस बाप्पा. या टेक्निकल टीम शिवाय बाप्पा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकत नव्हता आणि त्यांना तू
सर्व प्रकारची मदत आणि तुझी कृपा पुरवली म्हणून तुला विशेष प्रकारे धन्यवाद देते बाप्पा. प्रभू परमेश्वरा, यामध्ये झालेल्या सर्व प्रार्थना, ज्या विद्यार्थ्यांसाठी स्टाफसाठी ज्या प्रार्थना केल्या गेल्या बाप्पा, ते तू आशीर्वादित केल्यास बाप्पा, आणि त्या प्रत्येक प्रार्थनेचं बाप्पा तू होय आणि आमेन मध्ये उत्तर दिल्यास म्हणून धन्यवाद देतो बाप्पा. खरोखर प्रभू परमेश्वरा, या ग्रॅज्युएशन प्रोग्रामचा तू आम्हाला भाग होऊ दिलास, या ऑनलाईन बायबल स्कूलचा परमेश्वरा तू आम्हाला एक भाग होऊ दिलास म्हणून तुला विशेष प्रकारे धन्यवाद देत आहे बाप्पा. आजचा पूर्ण कार्यक्रम प्रभू परमेश्वरा तू यशस्वीरित्या पार पाडू दिलास. या ठिकाणी ज्याने ज्याने सहभाग घेतला त्या प्रत्येकाला त्याचा भाग व्यवस्थितरित्या पूर्ण करण्याकरिता बाप्पा तू सहाय्य करता, मदत करता झालास म्हणून तुला विशेष प्रकारे धन्यवाद देत आहे बाप्पा. केवळ बाप्पा तुझ्या सहकार्याशिवाय आणि तुझ्या मदतीशिवाय आणि तुझ्या कृपेशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नव्हता बाप्पा, कारण मनुष्याच्या हाती काहीच नाही परमेश्वरा. तू सर्व काही हे योग्य रीतीने पार पाडलेस आणि तुझा गौरव करून घेतलास म्हणून तुला धन्यवाद देत आहे बाप्पा. पुन्हा एक वार या वेळेबद्दल आणि तू देव केलेल्या या संधीबद्दल तुला धन्यवाद देऊन इथून पुढची सर्व वेळ काळ आणि सर्व विद्यार्थ्यांना तुझ्या हातामध्ये देऊन ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्तांचा तारणारा याच्या प्रिय पवित्र आणि गोड नावात करते बाप्पा. आमेन. आमेन. थँक्यू ताई. आमेन. प्रेज लॉर्ड. जे जॉईन झाले, ज्यांनी साक्ष दिल्या, त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभारी आहे. आणि जे पण आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत, तुमच्या सर्वांचे मी आभारी आहे की तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला. तर देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रियानो, ज्यांनी बायबल स्कूल पूर्ण करू शकले नाही, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की पुन्हा एकदा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचं बायबल स्कूल तुम्ही कंप्लीट करू शकता. आणि जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे प्रियानो, या आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसामध्ये तुमचं ते सर्टिफिकेट तयार होईल आणि पोस्टाने आम्ही तुमच्या ते घरी पाठवू. तसंच प्रियानो, आपण ॲडव्हान्स बायबल स्कूल, जसं हे हिंदी बेसिक बायबल स्कूल आहे, तसं ॲडव्हान्स बायबल स्कूल प्रियानो आपण लवकरच सुरू करणार आहोत. पण त्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनेची गरज आहे. तुम्ही आमच्या सर्वांसाठी प्रार्थना करा, कारण आम्हाला माहिती आहे की जेव्हा देवाचं काम येतं तेव्हा अडथळे येतात, अडचणी येतात, पण प्रियानो देवाचं काम कधी थांबत नाही आणि देवाचं काम पुढे चालूच राहतं प्रियानो. हालेलुया. तर पुन्हा एकदा मी सर्वांचे आभारी आहे. तुम्ही सर्वजण जॉईन झाले. देवबाप सर्वांना आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.